फॉर्म टॅग जो टॉपिक आपण डिस्कस करतो आहे, तर त्या फॉर्म टॅगचा वापर कशासाठी करायचा. ठीक आहे. तर फॉर्म टॅग आपण का वापरतो, कशासाठी वापरतो आपण, फॉर्म हा कन्सेप्ट का वापरतो, तर का वापरतो, कारण मला काय करायचं आहे, युजरकडनं डेटा घ्यायचा आहे. ठीक आहे. म्हणजे मला काय करायचं आहे, युजरकडनं इनपुट घ्यायची आहेत आणि त्या इनपुट माझ्याकडे आल्यानंतर मग मी काय करू शकतो, त्याच्यावरती डिफरंट टास्क मी परफॉर्म करू शकतो. याचं एक लास्ट टाईम मी तुम्हाला एक उदाहरण दिलेलं होतं. काय उदाहरण दिलेलं होतं एक लास्ट टाईम आपण म्हटलेलं होतं की समजा जर माझ्याकडे, ठीक आहे, समजा माझ्याकडे एक म्हणजे माझ्याकडे एक काय आहे, एक कन्सल्टन्सी आहे माझी, आणि माझ्या कन्सल्टन्सीसाठी काय पाहिजे की जिथे जॉब ओपनिंग निघालेली असेल तर ती जॉब ओपनिंग मला काय करायची, तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. ठीक आहे. मग मी काय करणार, तर मी एक गुगलचा फॉर्म बनवणार. बरोबर आहे. मी काय बनवणार, एक गुगलचा फॉर्म तयार करणार आणि तो गुगलचा फॉर्म मी काय करणार, शेअर करणार. ठीक आहे. म्हणजे फॉर्म जेव्हा तुमच्यासोबत मी शेअर करेन त्यावेळेस काय झालं की तुमचा डेटा माझ्याकडे येणार. बरोबर आहे. आणि जेव्हा तुमचा डेटा माझ्याकडे आला त्यावेळेस मग मी काय करणार, ज्या नवीन अपकमिंग ज्या पोस्टिंग असतात जॉबच्या, मी इझिली काय करू शकतो, तुमच्यासोबत शेअर करू शकतो. का, कारण तुमचे ईमेल IDs माझ्याकडे आलेले असतात, तुमचे मोबाईल नंबर्स माझ्याकडे आलेले असतात. मी डायरेक्टली तुम्हाला ईमेल पण करू शकतो आणि डायरेक्टली मी तुम्हाला मेसेज पण करू शकतो. ठीक आहे. म्हणजे इंडिव्हिज्युअली प्रत्येकाकडे जाण्यापेक्षा, बरोबर आहे ना, आता महाराष्ट्रात जर बघायला गेलं तर महाराष्ट्रात जवळपास 40 जिल्हे आहेत. ठीक आहे. आता 40च्या ऐवजी किती झाले असतील, 50-53 झाले असतील जिल्हे महाराष्ट्रामध्ये, झालेत का नाही, 36च आहेत का अजून. पण ठीक आहे. मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन प्रत्येक स्टुडंटला व्हिजिट करणं मला पॉसिबल आहे का, नाही. मग हे काम कोण करतं, फॉर्म. कारण एक लिंक जर आपण शेअर केली तर थ्रू आउट व्हायरल होते. बरोबर आहे ना, कळतंय. तर याच्यासाठी आपण काय करतो, तर याच्यासाठी आपण या फॉर्मचा कन्सेप्ट आपण यूज करतो. फॉर्म कन्सेप्ट काय यूज करायचा, कशासाठी यूज करायचा फॉर्मचा कन्सेप्ट, टू कलेक्ट द युजर इनपुट. ठीक आहे. युजरकडनं काय करायचं, मला इनपुट कलेक्ट करायचं. याच्यासाठी आपण काय करतो, फॉर्मचा कन्सेप्ट यूज करतो. मग फॉर्मचा जो सिंटॅक्स आहे, HTML मध्ये फॉर्म टॅग कसा यूज करतो आपण, सो त्याचा बेसिक जो सिंटॅक्स आहे, तो बेसिक सिंटॅक्स कसा येतो, फॉर्मचा टॅग आणि त्याच्यामध्ये काय असतात, या फील्ड्स असतात. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आपण इथे डिस्कस केला, पुढचा क्वेश्चन काय होता, व्हॉट आर द डिफरंट ॲट्रिब्यूट ऑफ द फॉर्म टॅग. फॉर्म टॅगचे डिफरंट ॲट्रिब्यूट कोणते. ॲट्रिब्यूटचा मिनिंग काय सांगितलं आपण, ॲट्रिब्यूटचा मिनिंग काय सांगितलं, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अबाउट द टॅग इज कॉल्ड ॲज द ॲट्रिब्यूट. ठीक आहे. मग ॲट्रिब्यूटचे काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असू शकते ॲट्रिब्यूटचे, असं फॉर्मचे. तर टोटल जवळपास आपण किती डिस्कस केल्या, 8 जवळपास आपण ॲट्रिब्यूट डिस्कस केले. ठीक आहे. मग आता ह्या 8 ॲट्रिब्यूटचे थोडक्यात काय करायचे, इन्फॉर्मेशन गेट करायचे आणि थोडक्यात यांच्याबद्दल आपल्याला काय करायचं, थोडीशी इन्फॉर्मेशन राईट करायचे आणि थोडी इन्फॉर्मेशन राईट करून आपण काय करणार, प्रॅक्टिकली आपण एक फॉर्म डिझाईन करणार आहे. ठीक आहे. तर ज्यावेळेस मी फॉर्म टॅगचा वापर करेन, ठीक आहे, मी इथं म्हटलं विथ ॲट्रिब्यूट्स, फॉर्म टॅग आपण कसा राईट करतो बघा. तर फॉर्म टॅग, फॉर्म, आणि याच्यामध्ये हा फॉर्म टॅग क्लोज. ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय असतात याच्यामध्ये तुमच्या असतात, दॅट इज कॉल्ड फील्ड्स. ठीक आहे. मग आता ॲट्रिब्यूटसोबत जर मला काम करायचं झालं, फॉर्म टॅगला कुणासोबत काम करायचं आहे, ॲट्रिब्यूटसोबत. तर ॲट्रिब्यूटसोबत काम करताना काय केलं, फॉर्म टॅग पहिला जो ॲट्रिब्यूट याच्यामध्ये यूज केलेला आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द ॲक्शन ॲट्रिब्यूट. ठीक आहे. पहिला जो ॲट्रिब्यूट आहे, याच्यामध्ये कोणता ॲट्रिब्यूट यूज केलेला आहे, ॲक्शन नावाचा ॲट्रिब्यूट. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा एक सगळ्यात महत्त्वाचा ॲट्रिब्यूट, दॅट इज कॉल्ड ॲज द मेथड. समजतंय. तर हे 2 ॲट्रिब्यूट तुम्हाला कंपल्सरी द्यायचे आहेत. काय म्हटलं मी, हे जे 2 ॲट्रिब्यूट आहेत, हे 2 ॲट्रिब्यूट तुम्हाला काय करायचे, हे 2 ॲट्रिब्यूट तुम्हाला कंपल्सरी द्यायचे म्हणजे द्यायचे. पहिला ॲट्रिब्यूट कोणता, ॲक्शन. दुसरा ॲट्रिब्यूट कोणता, मेथड. ठीक आहे. ॲक्शनला पहिल्यांदा समजावून घेऊ आपण की ॲक्शन म्हणजे काय असतं. ठीक आहे. ॲक्शनचा मिनिंग काय आहे की ॲक्शनचा मिनिंग वेअर, मी लिहिलं असं, वेअर यू वॉन्ट टू गो. म्हणजेच काय, वेअर यू वॉन्ट टू गो, कुठं जायचं आहे तुम्हाला, ॲक्शन. ठीक आहे.
म्हणजे काय, समजा एक लॉग इनचा फॉर्म आहे, समजतंय काय आहे, एक लॉग इनचा फॉर्म आहे. लॉग इनच्या फॉर्मवरती काय काय असतं, युजर नेम असतं, पासवर्ड असतं आणि खाली एक बटन असतं, त्या बटनवरती नाव काय असतं, लॉग इन. बरोबर आहे. ज्यावेळेस मी युजर नेम टाकतो, ज्यावेळेस मी पासवर्ड टाकतो, त्यावेळेस मी कुठं जातो, जर करेक्ट असेल तर होम पेजवरती. बरोबर आहे. जेव्हा माझं युजर नेम करेक्ट असेल, जेव्हा माझं पासवर्ड करेक्ट असेल, त्यावेळेस मी कुठं जातो, होम पेजवरती. समजतंय. मग आता लॉग इन चेक करायचं लॉजिक मी कुठंतरी दुसरीकडे राईट केलेलं आहे, कळतंय का. म्हणजे काय म्हटलं मी, बघा मी काय म्हटलं, लॉग इन चेक करायचं जे लॉजिक आहे ते मी कुठं राईट केलं आहे, ते मी एका फाईलमध्ये राईट केलेलं आहे. बरोबर आहे. आणि त्या फाईलचं नाव काय आहे, त्या फाईलचं नाव आहे login.php नावाची फाईल. सध्या मी PHP मध्ये काम करते असं कन्सिडर करा. PHP माहिती आहे ना, PHP माहिती आहे ना, PHP माहिती आहे का नाही, ठीक आहे. हां माहिती आहे. कॉलेजला फक्त तुम्ही प्रोजेक्ट सबमिट केलेत, ठीक आहे, बाकी काही केलं नाही तुम्ही त्याच्यातनं, कळालं. काय म्हटलं बघा, आपण समजावून घेतोय कोणता कोणता ॲट्रिब्यूट आपण समजावून घेतोय, ॲक्शन. कोणता ॲट्रिब्यूट, ॲक्शन. ॲक्शन म्हणजे काय, वेअर यू वॉन्ट टू गो, कुठं जायचं आहे तुम्हाला, ठीक आहे. मग काय म्हटलं, लॉग इन चेकचं जे लॉजिक आहे मी ते एका फाईलमध्ये राईट केलेलं आहे, त्या फाईलचं नाव काय आहे, login.php. बरोबर आहे. मग मी ॲक्शनमध्ये येऊन असं इथं राईट करू शकतो का, डबल कोटेशनमध्ये काय म्हटलं मी इथं येऊन login.php, ठीक आहे. आणि ज्या वेळेस मी जर लॉगिनच्या फॉर्मवरती बटन आहे, त्या बटनवरती क्लिक केलं, तर बटनवरती क्लिक केल्यानंतर लॉजिक कुठल्या फाईलमध्ये राईट केलेलं आहे, login.php मध्ये राईट केलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे कोणती फाईल एक्झिक्यूट झाली पाहिजे, login.php फाईल एक्झिक्यूट झाली पाहिजे. लॉगिन चेक केलं पाहिजे, लॉजिक चेक केलं पाहिजे. जर युजर नेम बरोबर असेल, पासवर्ड बरोबर असेल, तर कुठं जा, होम पेजवरती जा. मग हे सगळं लॉजिक मी कुठं राईट केलेलं आहे, त्या फाईलमध्ये राईट केलेलं आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा मी त्या बटनवरती क्लिक करेन, लॉगिनच्या बटनवरती क्लिक करेन, तेव्हा ॲक्शन काय झाली पाहिजे, ते पेज कॉल झालं पाहिजे. समजलं का, काय झालं पाहिजे, ते पेज कॉल झालं पाहिजे. म्हणजे आपण ॲक्शनमध्ये काय पास करतो, ॲक्शनमध्ये आपण असा पेज पास करतो, असं पेज पास करतो की त्या पेजमध्ये त्याच्यासाठी लॉजिक राईट केलेलं असतं, ते एक्झिक्यूट कर, ठीक आहे. त्याच्यासाठी काय म्हणतो आपण, त्याच्यासाठी म्हणतो दॅट इज कॉल्ड एज द ॲक्शन ॲट्रिब्यूट. समजलं का, कळालं का काय बोलतोय, ऑनलाईन क्लिअर आहे का सगळ्यांना काय बोलतोय, सगळ्यांना क्लिअर आहे. ठीक आहे. सो पहिला जो ॲट्रिब्यूट याच्यामध्ये डिस्कस केला कोणता, पहिला ॲट्रिब्यूट दॅट इज कॉल्ड एज द ॲक्शन ॲट्रिब्यूट. आणि ॲक्शन ॲट्रिब्यूट तुम्हाला काय सांगतो, कुठं जायचं आहे, ठीक आहे. कुठं जायचं आहे, तर मला जायचं आहे कुठं, लॉगिन PHP वरती जायचं आहे. बरोबर आहे. आणि समजा एखादा प्रॉडक्ट ॲड करायचा फॉर्म असेल, कोणता फॉर्म असेल, प्रोडक्ट ॲड करायचा. आणि मी काय केलं, प्रोडक्टची इन्फॉर्मेशन फिल केली. बरोबर आहे. आणि प्रोडक्टची इन्फॉर्मेशन फिल केल्यानंतर एक बटन आहे खाली सेव्ह नावाचं, सबमिट नावाचं, आणि त्याच्यावरती मी ज्यावेळेस क्लिक केलं तर त्यावेळेस कोणती फाईल कॉल झाली पाहिजे, अशी फाईल कॉल झाली पाहिजे की ज्याच्या पाठीमागे मी प्रोडक्ट ॲड करायचं लॉजिक राईट केलं असेल, ठीक आहे. मग त्या फाईलला काय करतो आपण, या फॉर्ममध्ये इथे येऊन काय म्हणतो, फॉर्ममध्ये इथे येऊन म्हणतो ॲक्शन, ठीक आहे. ॲक्शनमध्ये काय पास करतो आपण, ॲक्शनमध्ये आपण पेजेसचे नावं पास करतो, ज्या पेजमध्ये लॉजिक राईट केलेलं आहे ते पेज, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा जो आहे दॅट इज कॉल्ड एज द मेथड. पुढचा ॲट्रिब्यूट कोणता आहे, मेथड. मेथडमध्ये काय केलं जातं की मेथडमध्ये HTTPच्या मेथड्स यूज केल्या जातात, ठीक आहे. कोणत्या मेथड्स यूज केल्या जातात, HTTPच्या मेथड्स. HTTP म्हणजे हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. मग आता याच्या मेथड कोणत्या, तर याच्या मेथड जे असतात, एक असते गेट मेथड, दुसरी असते पोस्ट मेथड. बरोबर आहे. HTML मध्ये फक्त ह्या दोनच मेथड आहेत. कोणते कोणते, एक आहे गेट, दुसरी आहे पोस्ट. जर तुम्ही पुढे गेलात, पुढे अजून जर शिकायला गेले पुढे, ठीक आहे, तर तुम्हाला अजून 3 मेथड याच्यामध्ये येतात. तर त्या 3 मेथड कोणते, तर त्याच्यानंतर तिसरी मेथड आहे दॅट इज कॉल्ड पुट मेथड. बरोबर आहे. कोणती मेथड, पुट मेथड. त्याच्यानंतर नेक्स्ट मेथड येते दॅट इज कॉल्ड एज द
आणि त्याच्यानंतर लास्ट येते डिलीट. अशा टोटल किती मेथड झाल्या? 5. HTML मध्ये फक्त किती मेथड आहेत? 2च. कोणते कोणते? एक आहे गेट आणि दुसरी आहे पोस्ट. जर तुम्ही कोणतीही मेथड जर इथं पास नाही केली, कोणतीच मेथड जर तुम्ही पास नाही केली, तर बाय डिफॉल्ट जी मेथड कॉल केली जाते ती गेट. कोणती मेथड कॉल केली जाते? गेट मेथड कॉल केली जाते. समजतंय? जर तुम्ही कुठलंच मेथड जर इथं राईट नाही केलं तर डिफॉल्ट मेथड कोणती कॉल केली जाते? गेट मेथड कॉल केली जाते. ज्यावेळेस आपण फॉर्म टॅग यूज करणार आहोत त्या केसमध्ये तुम्हाला कंपल्सरी काय करायचे आहेत? 2 ॲट्रिब्यूट तुम्हाला कंपल्सरी राईट करायचे आहेत. आणि ते 2 ॲट्रिब्यूट कोणते कोणते? एक आहे ॲक्शन, दुसरा आहे मेथड. ठीक आहे. बाकीचे तुम्ही राईट नाही केलं तरी चालेल, पण 2 कंपल्सरी तुम्हाला काय पास करायचे? एक ॲक्शन, दुसरी मेथड. ठीक आहे. आता ह्या मेथडचा मिनिंग काय? गेट मेथडचा मिनिंग काय? पोस्ट मेथडचा मिनिंग काय? आणि डिलीट मेथडचा मिनिंग काय? ठीक आहे. तर जे गेट मेथड आहे, काय म्हटलं? गेट मेथड. तर गेट मेथड आपण कशासाठी यूज करतो? कशासाठी गेट करतो? टू गेट द डेटा फ्रॉम डेटाबेस. ओके. म्हणजे जर डेटाबेसमधून जर मला डेटा गेट करायचा झाला म्हणजे फेच करायचा झाला. बरोबर आहे ना? फेचिंग करणे म्हणजे काय? जर टेबलमध्ये काही रेकॉर्ड आहेत आणि ते रेकॉर्ड मला कुठं दाखवायचे आहेत? पेजवरती दाखवायचे आहेत. बरोबर आहे ना? टेबलमधले रेकॉर्ड कुठं दाखवायचे आहेत मला? पेजवरती. म्हणजे मी डेटा फेच केला. आणि डेटा जर मला फेच करायची झाली किंवा एखादा पर्टिक्युलर रेकॉर्ड जर मला गेट करायचा झाला किंवा मला एखादं पर्टिक्युलर पेज गेट करायचं झालं, तर अशा केसमध्ये आपण काय करतो? अशा केसमध्ये आपण या गेट मेथडचा वापर करतो. ठीक आहे. गेट मेथड कधी वापरायची? जेव्हा मला एखादा पर्टिक्युलर रेकॉर्ड गेट करायचा झाला किंवा मला डेटाबेसमधला टेबलमधला सगळा डेटा मला गेट करायचा झाला, तर त्या केसमध्ये आपण काय करतो? तर त्या केसमध्ये आपण कुठला मेथड कॉल करतो? गेट मेथड आपण कॉल करतो. ठीक आहे. म्हणजेच काय म्हटलं? टू गेट द डेटा फ्रॉम द डेटाबेस. बरोबर आहे. याच्यासाठी आपण काय करतो? याच्यासाठी आपण याचा वापर करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट जी मेथड आहे दॅट इज कॉल्ड ॲज द विच मेथड? पोस्ट मेथड. पोस्ट मेथडचा वापर कशासाठी करायचा? पोस्ट मेथडचा वापर आपण कशासाठी करतो? टू सेव्ह द डेटा इनटू डेटाबेस. डेटाबेसमध्ये काय करणे? डेटा सेव्ह करणे. ठीक आहे. और टू चेक द लॉगिन. अजून कशासाठी यूज करतो आपण? टू चेक द लॉगिन चेक करण्यासाठी सुद्धा आपण कशाचा वापर करतो? या पोस्टचा वापर करतो. समजतंय? गेट मेथड टू गेट द डेटा फ्रॉम द डेटाबेस. ओके. आणि त्याच्यानंतर पोस्ट टू सेव्ह द डेटा इन टू डेटाबेस ॲज वेल ॲज टू चेक द लॉगिन पेज. बरोबर आहे. लॉगिनचं लॉजिकसुद्धा चेक करण्यासाठी मी काय यूज करतो? या पोस्ट मेथडचा यूज करतो. समजतंय? त्याच्यानंतर नेक्स्ट जी मेथड आहे कोणती? दॅट इज कॉल्ड ॲज द पुट मेथड. पुट मेथडचा वापर कशासाठी करतो आपण? टू अपडेट द डेटा. बरोबर आहे. कशासाठी? टू अपडेट द डेटा काय करणे? मला अपडेट करणे. म्हणजे एक्झिस्टिंग रेकॉर्ड माझ्याकडे आहेत. बरोबर आहे. आणि त्या एक्झिस्टिंग रेकॉर्डला मला काय करायचं आहे? अपडेट करायचं आहे. तर याच्यासाठी मी काय करतो? तर याच्यासाठी मी कोणती मेथड कॉल करतो? कोणती मेथड मी यूज करतो? पुट मेथड मी यूज करतो. ठीक आहे. कोणती मेथड मी यूज करतो? पुट मेथड टू अपडेट द डेटा. आणि ह्यालाच काय म्हणतो आपण? तर ह्या पुट मेथडला आपण म्हणतो दॅट इज कॉल्ड फुल अपडेशन. त्यालाच काय म्हणायचं? फुल अपडेशन. फुल अपडेशनचा मिनिंग काय? सगळ्याच्या सगळ्या फील्ड अपडेट करणे. जसं की आता माझ्याकडे फील्ड आहेत. नेम आहे, ईमेल आहे, एज आहे. बरोबर आहे की नाही? नेम, ईमेल, एज, सिटी. किती फील्ड? 4. आणि या 4ही फील्डची व्हॅल्यू जर मला अपडेट करायची झाली, काय म्हटलं मी? 4ही फील्डच्या व्हॅल्यू जर अपडेट करायच्या झाल्या तर त्याला काय म्हणतो आपण? त्याला म्हणतो आपण फुल अपडेशन. काय म्हणतो आपण त्याला? फुल अपडेशन. म्हणजे पुट मेथडमध्ये काय केलं जातं? पुट मेथडमध्ये फुल अपडेशन केलं जातं. ठीक आहे. म्हणजे 4च्या फील्ड काय करणे? अपडेट करणे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट जे पुढची जी मेथड यूज केली जाते त्याचं नाव काय आहे? काय नाव आहे त्याचं? पॅच. आता पॅच आणि पुट काय म्हटलं मी?
पॅच आणि पुट कसे आहेत? दोन्ही कशासाठी यूज केले जातात? दोन्ही अपडेशनसाठी यूज केले जातात, दोन्ही. पण या पॅचला काय म्हणतो आपण बघा, टू काय म्हटलं ह्याला, टू अपडेट द डेटा, आणि ह्याला काय म्हणतो आपण? ह्याला म्हणतो आपण दॅट इज कॉल्ड पार्शियल अपडेशन. त्याला काय म्हणतो आपण? पार्शियल अपडेशन. पार्शियल अपडेशन म्हणजे जसं की माझ्याकडे टोटल 4 फील्ड आहेत, बरोबर आहे? किती फील्ड आहेत माझ्याकडे टोटल? 4. कोणत्या कोणत्या? नेम आहे, एज आहे, बरोबर आहे? नेम, एज, ईमेल, सिटी, आणि फक्त मला कोणाची व्हॅल्यू चेंज करायची? ईमेल. म्हणजे मी बाकीचे तीन फील्ड तशाच ठेवलेले आहेत, पण चेंज कुणाला केलं मी? ईमेल, बरोबर आहे? त्यालाच काय म्हणतो आपण? पार्शियल म्हणजे काही मोजकेच अपडेशन करणे, फुल अपडेशन नाही करणे, मोजकेच अपडेशन करणे. त्याला काय म्हणतो आपण? दॅट इज कॉल्ड एज द पार्शियल अपडेशन म्हणतो, पॅच. ओके, कळालं? HTML मध्ये फक्त तुम्हाला दोनच आहेत तुम्हाला HTML मध्ये. कोणत्या कोणत्या मेथड? 2 आहेत, एक गेट आणि पोस्ट, ठीक आहे? आणि बाकीच्या ज्या मेथड्स आहेत, ह्या बाकीच्या मेथड जसं तुम्ही पुढे जर तुम्ही शिकायला गेले, म्हणजे पुढे जर तुम्ही स्प्रिंग बूटमध्ये आले, बरोबर आहे, Express.js, Node.js मध्ये आले तुम्ही, API डिझायनिंगमध्ये आले तुम्ही, API डेव्हलपमेंटमध्ये आले तुम्ही, तर त्या API डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला हे शिकायला भेटतं पुढच्या मेथड्स, ठीक आहे? मग त्याच्यानंतर नेक्स्ट जी मेथड आहे दॅट इज कॉल्ड, कुठली मेथड आहे? लास्टवाली, डिलीट. आता डिलीट त्याच्या नावातच आहे. काय नाव आहे? म्हणजे काय करतो आपण? टू डिलीट ऑल रेकॉर्ड्स ऑर अ स्पेसिफिक रेकॉर्ड, ठीक आहे? टू डिलीट ऑल रेकॉर्ड ऑर स्पेसिफिक रेकॉर्ड. जर मला एक रेकॉर्ड डिलीट करायचं झाला किंवा मला ऑल रेकॉर्ड जर डिलीट करायचं झालं, तर मी काय यूज करेन? कोणती मेथड यूज करेन? डिलीट मेथडचा यूज करेन. समजतंय? तर ह्या टोटल मेथड्स म्हणजे ॲक्शनमध्ये काय सांगणे, कुठं जायचं आहे, बरोबर आहे? कुठं जायचं आहे आणि काय एक्झिक्यूट करायचं आहे, समजतंय ना? कुठं जायचं आहे आणि काय एक्झिक्यूट करायचं आहे हे कुठं सांगतो आपण? ॲक्शनमध्ये सांगतो. मेथडमध्ये काय सांगतो? तर तुम्हाला काय करायचं आहे नेमकं? डेटा सेव्ह करायचं आहे का, डेटा अपडेट करायचं आहे का, डेटा डिलीट करायचं आहे का, डेटा गेट करायचं आहे, हे कुठं सांगतो आपण? मेथडमध्ये सांगतो. समजते ना काय बोलतोय? ठीक आहे, ऑनलाईन क्लिअर आहे की सगळ्यांना? येस सर. ठीक आहे, सगळ्यांना क्लिअर आहे? बोला, चला. समजलं? त्याच्यानंतर हे झाले 2 ॲट्रिब्यूट जे की तुम्हाला कंपल्सरी राईट करायचे आहेत. बाकीचे ॲट्रिब्यूट तुम्ही राईट करा न करा चालेल, पण सगळ्यात मेन 2 ॲट्रिब्यूट कोणते आहेत? एक ॲक्शन आणि दुसरं मेथड. जर मी मेथड राईट नाही केली तर बाय डिफॉल्ट कोणती मेथड कॉल केली जाते? गेट मेथड कॉल केली जाते, ठीक आहे? कोणती मेथड कॉल केली जाते? गेट मेथड कॉल केली जाते, ठीक आहे? समोर या, हां समोर या. ठीक आहे, असं बसत चला म्हणजे मला बोलता येत आहे. कळालं का जयेश? काय कळालं? हां म्हणजे मला काय डिलीट करायचं? हां ठीक आहे. सो नेक्स्ट जो तिसरा ॲट्रिब्यूट आहे, तिसरा ॲट्रिब्यूट कोणता आहे? नेम ॲट्रिब्यूट. कोणता ॲट्रिब्यूट आहे? नेम ॲट्रिब्यूट कशासाठी यूज करतो आपण? जर समजा मी जर जावास्क्रिप्ट यूज करत असेल, ठीक आहे, काय यूज करत असेल मी? जावास्क्रिप्ट. आणि जावास्क्रिप्ट म्हणजे जावास्क्रिप्टचा यूज करून मला तो फॉर्म जर ॲक्सेस करायचा झाला, काय म्हटलं मी? जावास्क्रिप्टचा यूज करून जर मला तो फॉर्म ॲक्सेप्ट करायचा झाला किंवा ॲक्सेस करायचा झाला, त्या फॉर्मवरती जर मला काही व्हॅलिडेशन लावायचे झाले, ठीक आहे, तर मी त्या फॉर्मला कसं आयडेंटिफाय करू? जावास्क्रिप्टनं त्या फॉर्मला कसं आयडेंटिफाईड करू? मग आपण काय करतो? त्याला एक नाव देतो. त्या फॉर्मला काय देतो आपण? नाव. आता जसं तुम्हाला मला बोलायचं आहे किंवा एखाद्या स्पेसिफिक स्टुडंटला मला बोलायचं आहे, मग मी कसं बोलणार त्याला? त्याच्या नावाने बोलणार ना. म्हणजे मी तुम्हाला ॲक्सेस कसं केलं? तुमच्या नावाने ॲक्सेस केलं, ठीक आहे.
तसं मला काय करायचं आहे, तसं HTML मध्ये असे 2-3 फॉर्म बनवून ठेवलेले आहेत एका पेजवरती. किती फॉर्म आहेत? 3 फॉर्म आहेत एका पेजवरती. मग मला काय करायचं आहे, मग मला त्या 3 फॉर्मला काहीतरी एक युनिक आयडेंटिफिकेशन द्यायचं आहे ना, बरोबर आहे की नाही? मला त्या फॉर्मवरती काम करायचं आहे, मला ह्या फॉर्मवरती काम करायचं. मग कसं काम करणार मी? त्या फॉर्मला काय देणार? एक नाव देणार, बरोबर आहे? किंवा त्या फॉर्मला काय देणार मी? एक ID देणार, पुढचा ॲट्रिब्यूट. समजतंय? म्हणजे फॉर्मला काय देणार मी? एक नाव. आता नाव जर म्हटलं तर नाव डुप्लिकेट होतं, बरोबर आहे ना? नाव म्हटलं तर काय होतं? नाव कसं होतं? डुप्लिकेट होतं. जसं संजय म्हणायचे, माझ्याकडे 1 लाख रेकॉर्ड आहे आणि त्या 1 लाख रेकॉर्डमध्ये संजय म्हणायचे जे पर्सन्स आहेत ते 5 लाख आहेत. म्हणजे नाव काय झालं? डुप्लिकेट झालं ना. मग आता त्या 5 लाखमधून नेमका संजय कोण हे मला फाइंड करायचं झालं तर मग मी कसं फाइंड करणार? एक युनिक ID बघणार मी त्याचा. युनिक ID काय असू शकतो? युनिक काय काय असू शकतं? ईमेल ID युनिक असू शकतात, रजिस्ट्रेशन नंबर युनिक असू शकतात, पॅन कार्ड नंबर युनिक असू शकतात, बरोबर आहे की नाही? अजून आधार नंबर युनिक असू शकतात, हो का नाही? मोबाईल नंबर युनिक असू शकतात. म्हणजे मी काय सर्च करणार? मी युनिक व्हॅल्यू सर्च करणार त्या पर्सनला शोधण्यासाठी. मग नेमका संजय कोण, बरोबर आहे की नाही? हे जर मला फाइंड करायचं झालं तर माझ्याकडे जो संजयचा मोबाईल नंबर आहे तो जर नंबर मी टाकला तर मला जो संजय पाहिजे 5 लाखामधनं तो संजय मला भेटेल. ठीक आहे? तसं आपण काय करतो, तसं आपण जर HTMLच्या पेजवरती जर 3-4 फॉर्म असतील तर त्या 3-4 फॉर्मवरती जर मला काम करायचं झालं तर मी प्रत्येक फॉर्मला काय देणार? एक युनिक आयडेंटिफिकेशन देणार. ठीक आहे? म्हणजे काय देणार मी? एक तर नाव देणार, नाहीतर काय देणार? ID देणार. ID कसे असतात? ID डुप्लिकेट होत नाही, बरोबर आहे? ID कसे असतात? युनिक असतात. म्हणून कधी कधी आपण फॉर्मला काय पास करतो? कधी कधी आपण फॉर्मला, आता इथं मेथड जर पास करायची झाली तर मेथड मी इथं पास केली, दॅट इज कॉल्ड गेट मेथड. आणि त्याच्यानंतर पुढचा जो ॲट्रिब्यूट आहे, कुठला ॲट्रिब्यूट आहे? नेम. आणि नेममध्ये मी फॉर्मला एक नाव पास केलं. समजा तो फॉर्म असेल कुठला, रजिस्ट्रेशनचा फॉर्म असेल तर मी त्याला काय म्हटलं? रजिस्ट्रेशन नाव दिलं, बरोबर आहे? कधी कधी आपण अजून एक ॲट्रिब्यूट पास करतो, काय? ID. मग ID काय नाव दिलं मी? ID त्याला मी म्हटलं रजिस्ट्रेशन. ठीक आहे? म्हणजे एकतर तुम्ही काय यूज करा, एकतर नेम तर यूज करा, नाहीतर काय यूज करा? ID तर यूज करा. कशासाठी यूज करा हे नेम आणि ID? टू युनिक आयडेंटिफिकेशन्स, टू आयडेंटिफाय द फॉर्म. फॉर्मला काय करणे? आयडेंटिफाय करणे, बरोबर आहे? फॉर्मला काय करणे? आयडेंटिफाय करणे. याच्यासाठी काय करतो आपण? तर याच्यासाठी आपण त्या फॉर्मला काय पास करतो? एकतर नेम पास करतो, एकतर काय पास करतो? ID पास करतो. क्लिअर आहे का ऑनलाईन काय बोलतोय? समजतंय? नेम आणि ID ॲट्रिब्यूट, येस सर. बरोबर आहे? आणि जर समजा मी जर फॉर्मला ID दिला असेल, मी जर फॉर्मला काय दिलं असेल? ID. आणि JS मधून मी त्या फॉर्मला कसं आयडेंटिफाईड करणार? तर JS मध्ये काही मेथड आहे, जसं की मेथड आहे गेट एलिमेंट बाय ID. कोणती मेथड? गेट एलिमेंट बाय ID. एलिमेंट गेट कर, कशानुसार गेट कर? ID नुसार गेट कर. आणि गेट एलिमेंट बाय ID मध्ये मी ID पास केला, दॅट इज कॉल्ड कुठला ID? रजिस्ट्रेशन ID. ठीक आहे? मग याच्यानुसार काय करतो आपण? तो एलिमेंट आपण काय करतो? गेट करतो. समजलं का? तो फॉर्म मी काय केला? तो फॉर्म मी आयडेंटिफाईड केला. समजतंय? म्हणजे गेट एलिमेंट बाय नेम, गेट एलिमेंट बाय ID, गेट एलिमेंट बाय टॅग नेम, गेट एलिमेंट बाय CSS क्लास. म्हणजे जर एखादा CSS क्लास मी राईट केला असेल त्या क्लासनुसार काय कर? तो एलिमेंट गेट कर. असं पण आपण काय करतो? अशा या डिफरंट मेथड्स आहेत जावास्क्रिप्टमध्ये. ज्यावेळेस तुम्ही जावास्क्रिप्ट शिकाल त्यावेळेस तुम्हाला हे सगळं येऊन जाईल. पण जावास्क्रिप्ट मेनली काम करते कोणासोबत? HTML सोबत काम करते. आणि HTML सोबत काम करते म्हटल्यानंतर आपल्याला फॉर्म तर आपण यूज केलेला आणि त्या फॉर्मला जर मला ॲक्सेस करायचं झालं तर कसं ॲक्सेस करणार? कसं आयडेंटिफाईड करणार त्या फॉर्मला? तर एकतर ID मी त्याला ॲक्सेस करणार, नाहीतर त्याला कशाने ॲक्सेस करणार? नेमने ॲक्सेस करणार. बेटर वे काय असेल? यूज करा ID इन्स्टेड ऑफ नेम. जर एक फॉर्म असेल तर नेम पास करा, काही प्रॉब्लेम नाही. पण मल्टिपल फॉर्म असतील तर काय पास करा? IDच पास करा. एका पेजवर मल्टिपल फॉर्म असतील तर काय पास करा? ID पास करा. आणि जर एका पेजवरती फक्त एकच फॉर्म असेल तर काय पास करा? नेम पास करा. कळालं का ॲट्रिब्यूट? किती ॲट्रिब्यूट बघितले आपण फॉर्मचे?
पहिला ॲट्रिब्यूट बघितला ॲक्शन, दुसरा ॲट्रिब्यूट बघितला मेथड, तिसरा ॲट्रिब्यूट बघितला नेम, चौथा ॲट्रिब्यूट बघितला आय डी. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पाचवा जो ॲट्रिब्यूट आहे दॅट इज कॉल्ड ॲज द ॲटो कम्प्लीट. आता हे ॲटो कम्प्लीट म्हणजे काय असतं, काय असतं ॲटो कम्प्लीट, तर मी सांगेल तुम्हाला पुढे येणाऱ्या फॉर्म डिझाईनमध्ये की ॲटो कम्प्लीट काय असतं. बरोबर आहे. आणि ते ॲटो कम्प्लीट जर मला ऑन करायचं झालं, ॲटो कम्प्लीट जर मला ऑफ करायचं झालं, तर त्यासाठी कसं त्याला तुम्ही कॉल करणार, कसं त्याला तुम्ही यूज करणार, तर हे पुढे आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये, आता येणारा जो पुढचा लेक्चर असेल त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगून देईन. ठीक आहे. त्याच्यानंतर जो सहावा ॲट्रिब्यूट असतो दॅट इज कॉल्ड ॲज द इन्क्रिप्शन टाईप काय आहे. ठीक आहे. इन्क्रिप्शन टाईप सांगतो हा काय सांगतो, इन्क्रिप्शन टाईप. म्हणजे समजा सपोज मला काय करायचं झालं, सपोज आय वॉन्ट टू अपलोड फोटो ॲज वेल ॲज एनी फाईल. काय म्हटलं मी, एनी फाईल म्हणजे लाईक कुठली फाईल, लाईक PDF फाईल, त्याच्यानंतर लाईक .txt फाईल, बरोबर आहे, लाईक .docx फाईल, बरोबर आहे. कुठली फाईल असेल ते, एक्सेल फाईल असेल, वर्ड फाईल असेल, नोटपॅड फाईल असेल, PDF फाईल असेल, काही असेल. आणि मला काय करायचं आहे, मी एक असा फॉर्म तयार केलेला आहे, त्या फॉर्ममध्ये एक शेवटची फील्ड आहे अपलोड युअर फोटो, बरोबर आहे, किंवा अपलोड युअर रिझ्यूम. आता रिझ्यूम अपलोड करताना काय करतो आपण, कोणती फाईल अपलोड करतो आपण, PDF फाईल किंवा वर्ड फाईल, बरोबर आहे की नाही. आणि जर मला अशा टाईपचं जर काय करायचं झालं, जर अशा टाईपचं जर मला ॲप्लिकेशन बनवायचं झालं की ज्या फॉर्ममध्ये तुम्ही फाईल अपलोड करताय, आता फाईल अपलोड करताय म्हणजे ते कोणतीही फाईल असू शकते, फोटो पण असू शकते, बरोबर आहे की नाही, कोणती फाईल असू शकते. आणि ती जर फाईल मला अपलोड करायची झाली तर त्या फॉर्मला तुम्हाला सांगावं लागतं, काय सांगावं लागतं की मी काय करतोय, तर मी एक कन्सेप्ट यूज करतोय त्या फॉर्ममध्ये फाईल अपलोडिंगचा. म्हणून आपण इथे येऊन काय म्हणतो, इथे येऊन म्हणतो आपण ENCT टाईप, बरोबर आहे, इन्क्रिप्शन टाईप इज इक्वल टू. तर याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला फाईल अपलोड करायची असते कोणत्याही टाईपची, त्यावेळेस आपण एक ॲट्रिब्यूट पास करतो. त्या ॲट्रिब्यूटचं नाव काय सांगितलं मी, इन्क्रिप्शन टाईप. आणि इन्क्रिप्शन टाईपमध्ये आपण पास करतो दॅट इज कॉल्ड ॲज द मल्टीपार्ट ऑब्लिक फॉर्म डेटा. काय पास केलं, इन्क्रिप्शन टाईप काय पास केला, मल्टीपार्ट ऑब्लिक फॉर्म डेटा. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, तर याचा मिनिंग असा झाला की मी माझ्या फॉर्ममधून काय अपलोड करतोय, एक इमेज अपलोड करतोय किंवा एक फाईल अपलोड करतोय. कळालं का. जोपर्यंत हा ॲट्रिब्यूट तुम्ही देणार नाहीत तोपर्यंत तुमच्याकडे म्हणजे तुमच्या प्रोजेक्टमध्ये इमेज अपलोड होणार नाही. भले तुम्ही पाठीमागे लॉजिक राईट केलेलं आहे इमेज अपलोड करायचं, फाईल अपलोड करायचं, पण जोपर्यंत तुम्ही हा ॲट्रिब्यूट पास करणार नाही फॉर्मला, जोपर्यंत फॉर्मला समजणार नाही तोपर्यंत तुमचं पाठीमागचं लॉजिक काहीच काम करत नाही. समजलं का काय बोलतोय मी. जरी तुम्ही लॉजिक राईट केलेलं आहे इमेज अपलोडचं, बरोबर आहे, पण ते वर्क कधी करणार, जोपर्यंत तुम्ही त्या फॉर्मला नाही सांगणार की बाबा इन्क्रिप्शन टाईप काय असलं पाहिजे, मल्टीपार्ट फॉर्म डेटा असलं पाहिजे, तोपर्यंत तो वर्क नाही करणार. लक्षात ठेवा. ठीक आहे. जरी तुम्ही बॅकएंडला लॉजिक राईट केलं आणि जर तुम्ही परत ChatGPT केली की हे मी लॉजिक राईट केलेलं आहे आणि तरी पण काय होत नाही आहे, इमेज अपलोड होत नाही आहे, सो प्लीज गिव्ह मी द प्रॉपर सोल्युशन, असं जर म्हटलं तर ChatGPT काय म्हणतो, युअर बॅकएंड कोड इज ऑलमोस्ट करेक्ट बट यू मिसिंग ENCT टाईप इन अ फॉर्म टॅग. ठीक आहे. मग आपल्याला समजतं की हा ॲट्रिब्यूट राहिलेला आहे. मग आपण तो ॲट्रिब्यूट कॉपी करतो, तिथं जाऊन पेस्ट करतो, मग काय होतं, तुमचा फाईल अपलोड होते. ठीक है. कळालं का गोपाल, क्या बोला मैंने अभी, ये एट्रीब्यूट किस काम का है. यस. तो इसका फ़ायदा क्या होगा मुझे. ओके. और फोटो ही अपलोड होगी या कोई और, कौन से भी फाइल. ओके. समझला ना, काय समजलं.
काय काय म्हटलं आपण? इन्क्रिप्शन टाईप काय घेतलेलं आहे? इन्क्रिप्शन टाईप आपण काय म्हटलेलं आहे? मल्टीपार्ट फॉर्म डेटा हा इन्क्रिप्शन टाईप घेतलेला आहे. याचा मिनिंग काय सांगितला मी? याचा मिनिंग असं सांगितलं की कोणत्याही टाईपची जर फाईल मला अपलोड करायची झाली, म्हणजे समजा मी एक फॉर्म बनवला आणि त्या फॉर्ममध्ये शेवटची फील्ड तुम्ही रजिस्ट्रेशन करता ना एक्झामसाठी, आता तुम्ही MCAचे CATचे फॉर्म भरणार, बरोबर आहे का नाही? आणि MCAचा CATचा फॉर्म भरताना बघा तिथे फील्ड विचारता अपलोड युअर फोटो, अपलोड युअर सिग्नेचर, बरोबर आहे का नाही? मग तुम्ही काय करता? फोटो अपलोड करता आणि काय करता? सिग्नेचर अपलोड करता. म्हणजे काय केलं तिथं तुम्ही? फाईल अपलोड केलेली आहे. आणि फाईल अपलोड करताना काय करतो आपण की फाईल अपलोड करताना त्या फॉर्मला सांगतो, काय सांगतो की हा ॲट्रिब्यूट काय कर, हा ॲट्रिब्यूट जोपर्यंत नसेल तोपर्यंत तुमच्या फॉर्ममधून फाईल अपलोड होणार नाही. म्हणजे कंपल्सरी यू राईट दिस. ठीक आहे, म्हणजे आता कंपल्सरी किती ॲट्रिब्यूट तुम्हाला राईट करावे लागतील? कंपल्सरी किती? पहिला होता ॲक्शन, दुसरा होता मेथड आणि तिसरा होता इन्क्रिप्शन टाईप. म्हणजे हे 3 कंपल्सरी ॲट्रिब्यूट तुम्हाला काय करावे लागतील? पास करावे लागतील. इन्क्रिप्शन टाईप कधी पास करायचा? जेव्हा तुमच्या फॉर्ममध्ये फाईल अपलोड असेल तेव्हाच पास करायचा, अदरवाईज पास करायचा नाही. ठीक आहे, आणि जर असं जरी पास करून ठेवलं तर काही फरक पडत नाही. समजलं? कळालं का? तो त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यानंतर येतो कुठला? ॲक्सेप्ट कॅरेक्टर सेट. ॲक्सेप्ट कॅरेक्टर सेटमध्ये आपण कॅरेक्टर सेट करतो यूज कोणता? युनिकोड. और आपण जो यूज करतो दॅट इज कॉल्ड UTF. कोणता कॅरेक्टर सेट आपण यूज करतो? UTF. आता UTF बद्दल आपण डिस्कशन केलेलं होतं HTML मध्ये पहिल्याच दिवशी की UTF 8 आपण वापरतो. UTF 8 आपण का वापरतो? काय फायदा आहे मला UTF 8चा? कारण जगामधले सगळ्यात जास्त कॅरेक्टर सेट जो आहे, बरोबर आहे का नाही? मी काय म्हटलं? जगातले कॅरेक्टर घेतलेले आहेत, जगातले. जसं की आपण सध्या आता राहतोय कुठं? महाराष्ट्रामध्ये. तर महाराष्ट्रामध्ये अ आ इ ई कशी लिहितात, क ख ग कसं लिहितात, बरोबर आहे? ABCD कशी लिहितात, 1 2 कसे लिहितात, हे काय झाले सगळे? हे सगळे झाले कॅरेक्टर सेट. महाराष्ट्राचा विचार केला तर असा आहे, उद्या जर तुम्ही जाऊन कर्नाटकामध्ये गेले किंवा तेलुगू तामिळनाडूमध्ये गेले, तिथला कॅरेक्टर सेट वेगळा आहे, तिथं अ आ इ ई वेगळा आहे, बरोबर आहे का नाही? हे फक्त भारतापुरता विचार केला. मी जगातला विचार करतोय. जगामध्ये किती कंट्रीज आहेत, किती जिल्हे आहेत, किती तालुके आहेत जगात, पृथ्वीवर. तो कॅरेक्टर सेट, तेवढा सगळ्यांचा कॅरेक्टर सेट कुठं प्रेझेंट आहे? या UTF 8 मध्ये प्रेझेंट आहे. पण आपण सगळ्यात जास्त कॅरेक्टर सेट काय वापरतो? UTF 8 वापरतो, बरोबर आहे का? म्हणजे UTF 8 मध्ये काय आहे? जगातले जेवढे कॅरेक्टर सेट आहेत ते सगळे कॅरेक्टर सेट कशामध्ये प्रेझेंट आहेत? या UTF 8 मध्ये प्रेझेंट आहेत. म्हणून आपण काय वापरतो? कॅरेक्टर सेट काय वापरतो? UTF 8 वापरतो. ठीक आहे, याच्याबद्दल मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलेलं की UTF आपण का वापरतो, समजतंय? आणि बाकीचे पण कॅरेक्टर सेट आहेत UTF सारखे, पण लिमिटेड आहेत. लिमिटेड म्हणजे कमी कॅरेक्टर. इंग्लिश कशी आहे? वर्ल्ड वाईड ॲक्सेप्टेड आहे. वर्ल्ड वाईड कुठेही जा तुम्ही, ॲमेझॉनच्या जंगलात जरी गेला तर हाय म्हटलं तरी तिथं बाय म्हणतात. युनिव्हर्सली काय आहे? तो ॲक्सेप्टेड. हाय बाय कळणारच आहे कुणालाही, कुठेही जा तुम्ही कोपऱ्यात. ठीक आहे, तर ॲक्सेप्ट कॅरेक्टर सेट ही तुम्हाला पास करायची गरज नाही. बाय डिफॉल्ट का असतो? कुठला असतो हा? UTF 8च असतो. आणि जर तुम्हाला लिहायचं झालंच तर तुम्ही काय करा? तुम्ही त्याला लिहू शकता असं. ओके, आणि त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे दॅट इज कॉल्ड ॲज द नो व्हॅलिडेशन. आता नो व्हॅलिडेशन म्हणजे काय? जर मी समजा एखादा फॉर्म डिझाईन केलेला आहे रजिस्ट्रेशनचा, ठीक आहे, आणि त्या रजिस्ट्रेशनच्या फॉर्मवरती मी काही व्हॅलिडेशन लावलेले आहेत. व्हॅलिडेशन म्हणजे काय? की जसं आता मोबाईल नंबर आहे, मोबाईल नंबर कितीचा असला पाहिजे? किती डिजिटचा असला पाहिजे? 10. एखाद्या युजरनं जर 9 अंक टाकले किंवा एखाद्या युजरनं जर 11 अंक टाकले तर तिथं मेसेज आला पाहिजे की प्लीज इंटर प्रॉपर मोबाईल नंबर. त्याला काय म्हणतो आपण? व्हॅलिडेशन. त्याला काय म्हणतो आपण? व्हॅलिडेशन म्हणतो. व्हॅलिडेशन का वापरतो आपण? कारण टेबलमध्ये ज्यावेळेस डेटा जाईल तुमचा, डेटाबेसमध्ये डेटा जाईल तुमचा, त्यावेळेस तो डेटा कसा गेला पाहिजे? प्रॉपर ॲक्युरेट गेला पाहिजे, बरोबर आहे? त्याच्यासाठी काय करतो आपण? त्याच्यासाठी आपण लावतो व्हॅलिडेशन्स. ओके, किंवा एखाद्याने मेल ID टाकला, मेल ID कसा असला पाहिजे? प्रॉपर मेल ID असला पाहिजे. जर काही तुम्ही आता मेल IDच्या ठिकाणी, मेल IDच्या याच्या ठिकाणी काही जण काही पण टाकतात, नाव टाकतात, नंबर टाकतात आणि तसाच डेटा डेटाबेसमध्ये जातो. मग तो प्रॉपर डेटाबेसमध्ये गेला का? डेटा नाही गेला ना. मग काय करतो आपण? जेव्हा डेटा डेटाबेसमध्ये जातो तेव्हा तो कसा दिसला पाहिजे?
प्रॉपर फॉर्मॅटमध्ये दिसला पाहिजे, ॲक्युरेट फॉर्मॅटमध्ये दिसला पाहिजे, म्हणून आपण फॉर्मवरती काय लावतो, व्हॅलिडेशन्स लावतो. ठीक आहे. आणि जर समजा त्या फॉर्मवरती जर ऑलरेडी व्हॅलिडेशन लावून ठेवलेले आहेत आणि ते मला काढून टाकायचे आहेत, तर ते काढून टाकण्यासाठी आपण काय म्हणतो, तिथं जाऊन म्हणतो आपण नो व्हॅलिडेशन. नो व्हॅलिडेशनचा मिनिंग काय, इट रिमूव्ज द व्हॅलिडेशन्स फ्रॉम फॉर्म. ठीक आहे. म्हणजे फॉर्ममधून काय करणे, व्हॅलिडेशन काढून टाकणे. जर मी ऑलरेडी दिलेले असतील तर, जर मला नको आहेत व्हॅलिडेशन तर मी काय म्हणणार, नो व्हॅलिडेशन. समजलं का. टोटल ॲट्रिब्यूट किती यूज केले, टोटल ॲट्रिब्यूट आपण यूज केले, म्हणजे टोटल ॲट्रिब्यूट त्या फॉर्म टॅगला किती यूज केले, टोटल ॲट्रिब्यूट आपण यूज केले 8 ॲट्रिब्यूट. आणि या 8 ॲट्रिब्यूटमध्ये कंपल्सरी किती ॲट्रिब्यूट आहेत, 3 ॲट्रिब्यूट. ठीक आहे. पहिला ॲट्रिब्यूट ॲक्शन, मेथड, इन्क्रिप्शन टाईप. इन्क्रिप्शन टाईप कधी यूज करायचं, इमेज अपलोड करायची झाली किंवा एखादी फाईल अपलोड करायची झाली तर आपण अपलोड करतो. इन्क्रिप्शन टाईपमध्ये काय लिहितात, मल्टीपार्ट फॉर्म डेटा. ठीक आहे. क्लिअर आहे. ॲट्रिब्यूट सगळे क्लिअर आहेत, सगळ्यांना क्लिअर आहेत ॲट्रिब्यूट. यस ऑनलाईन क्लिअर आहे ना सगळ्यांना. ठीक आहे. ठीक आहे. आणि काही जण व्हॉट्सअप चेक करतायत, काही जण व्हॉट्सअप बघतायत आणि इथं मला दिसतंय कोण व्हॉट्सअप बघतंय, कोणाला चॅटिंग करताय ते मला इथं दिसतंय. दाखवू का सगळ्यांना चॅटिंग तुम्ही कोणाला करताय. लेक्चर करताना प्रॉपर लेक्चर करायचं. ठीक आहे. तुम्ही काय करताय, मोबाईलवरती काय करताय, हे सगळं मला इथं ॲक्सेस आहे. तुम्हाला असं वाटतं की हे गुगल मीट काही नाही आहे, पण मी माझं पेड व्हर्जन आहे आणि त्या गुगलवाल्यांनी मला तुमच्या समजा सगळं ॲक्सेस मला दिलेला आहे. तुम्ही कशाहून जॉईन आहेत ते सगळं दिसतं इथं. दाखवू का सगळ्यांना ऑनलाईन. कुणाला चॅटिंग करताय आता. अजिबात लेक्चर चालू असताना व्हॉट्सअप नाही बघायचा, इन्स्टा नाही बघायचा, लेक्चर करायचे प्रॉपर. लॅपटॉपवरून एक टॅब ओपन करतात आणि रील बघत बसतात, काय सिरीज बघत बसतात, वेब सिरीज. ते पण ॲक्सेस आहे, ते पण दाखवतो. आता जर याच्या पुढे जर दिसलं मला कोण काही करायलेलं, इथं लगेच दाखवतो, इथं लगेच व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, लगेच यूट्यूबला तुम्ही फेमस व्हाल. ठीक आहे. लक्ष द्या, लेक्चर प्रॉपर लेक्चर करा. समजलं का. अभिषेक क्षीरसागर, अभिषेक क्षीरसागर. यस सर. ठीक आहे. मोबाईल कुठं आहे. बाजूला. ठीक आहे. समजलं आता हे सगळं. तर त्याच्यानंतर काय करणार आहे, त्याच्यानंतर आपण एक फॉर्म डिझाईन करणार आहे. आणि फॉर्म डिझाईन कसं करणार आहे, सो त्याच्यानंतर आपण एक डिझाईन करणार आहे, फॉर्म डिझाईन. बरोबर आहे. आणि आता हा फॉर्म डिझाईन जर मला बनवायचा झाला तर मला फॉर्म कुणाचा बनवायचा आहे, मला जो फॉर्म बनवायचा आहे तो बनवायचा आहे एका स्टुडंट रजिस्ट्रेशन. मला काय करायचं आहे, स्टुडंट रजिस्ट्रेशन फॉर्म मला बनवायचा आहे. ठीक आहे. आणि हा फॉर्म बनवण्यासाठी माझ्याकडे प्री रिक्वायरमेंट काय काय असली पाहिजे, तर माझ्याकडे प्री रिक्वायरमेंट असली पाहिजे. मला काय आलं पाहिजे, तर मला आलं पाहिजे टेबल टॅग. मला काय आलं पाहिजे, टेबल टॅग आला पाहिजे. कारण टेबल टॅग आपण शिकत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं की टेबल टॅगचे 3 ॲडव्हान्टेज आहेत. बरोबर आहे. पहिला जो ॲडव्हान्टेज आहे टेबल टॅगचा तो कसला, कोणासाठी आहे. पहिला ॲडव्हान्टेज टेबल टॅगचा डेटा डिस्प्ले करणे. बरोबर आहे. डेटाबेसमधून डेटा डिस्प्ले करणे पेजवरती. आणि तो डेटा कसा दिसला पाहिजे, एकदम टेबल फॉर्मॅट. टेबल म्हणजे काय असतो, रोज अँड कॉलम्स. ठीक आहे. लास्ट टाइम आपण टेबल टॅग पण बनवलेला होता, टेबल डिझाईन केलं होतं आपण. आणि तो टेबलमध्ये रोज अँड कॉलम्समध्ये डेटा कसा दिसत होता, एकदम प्रॉपर ॲक्युरेट दिसत होता. दुसरा फायदा टेबल टॅगचा,
अलाइनमेंट करणे. अलाइनमेंट करणे म्हणजे आता ज्यावेळेस मी हा फॉर्म डिझाईन करणार आहे, तर हा फॉर्म डिझाईन करताना प्रॉपर काय दिसले पाहिजे, प्रॉपर अलाइनमेंट दिसली पाहिजे, व्यवस्थित दिसला पाहिजे. याच्यासाठी सुद्धा आपण काय करतो, या टेबल टॅगचा यूज करतो. आणि तिसरा जो ॲडव्हान्टेज आपण डिस्कस केला टेबल टॅगचा, लेआउट बनवण्यासाठी, डिझाईन्स बनवण्यासाठी, ठीक आहे, पेजेसचे डिझाईन्स बनवण्यासाठी आपण काय करायचो, या टेबल टॅगचा यूज करायचो. पण कुठे यूज करायचो, HTML3 आणि 4 मध्ये आपण यूज करायचो. ठीक आहे. पण टेबल टॅगचं डिसएडव्हान्टेज काय निघालं, की हे रिस्पॉन्सिव्हला हेल्प नाही करत. रिस्पॉन्सिव्ह म्हणजे प्रत्येक डिव्हायसेसवरती आपली वेबसाईट कशी दिसली पाहिजे, प्रॉपर दिसली पाहिजे, त्याला काय म्हणतो आपण, रिस्पॉन्सिव्ह. त्यालाच म्हणतो आपण युजर फ्रेंडली वेबसाईट दिसली पाहिजे. अजून एक वर्ड आहे त्याच्यासाठी, काय म्हटलं मी, युजर फ्रेंडली दिसली पाहिजे. समजला. याच्यासाठी आपण काय करतो, याच्यासाठी आपण या टेबल टॅगचा वापर करतो. ठीक आहे. म्हणून मला काय आलं पाहिजे, मला समजून घेतलं पाहिजे की टेबल टॅग कसा यूज करणार. आणि त्याच्यानंतर थोडीशी काय करणार आहे आपण, थोडीशी स्लाईट आपण काय करणार आहे, स्लाईट आपण यूज करणार आहे CSS. काय यूज करणार आहे, CSS. कारण थोडेसे कंटेंट मला काय करायचे, ॲडजस्ट करायचे. एक छोटीशी CSS राईट करायची आणि ती CSS तुम्हाला इझिली समजून जाईल. त्याच्या प्रॉपर्टीज तुम्हाला कशा इझिली समजून जातील. जसं आपण टेबलवरती CSS वापर केला का नाही, टेबलवरती CSSचा वापर टेबलसाठी कसं टार्गेट केलं, TR साठी कसं टार्गेट केलं, TS साठी कसं टार्गेट केलं, TD साठी कसं टार्गेट केलं. थोडंसं व्हिडिओज बघा ते HTMLचे. HTML इतका सोपा टॉपिक आहे ना, इतका सोपा टॉपिक आहे की तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगणे हे नाही. ठीक आहे. आवाज येतो ना सगळ्यांना. आवाज येतो सगळ्यांना ऑनलाईन. येस सर. ठीक आहे. ओके. सो मला काय करायचं आहे, ह्या दोन गोष्टींचा यूज करायचा आहे. मग आता स्टुडंट रजिस्ट्रेशन फॉर्म जर म्हटलं, बरोबर आहे, स्टुडंट रजिस्ट्रेशन फॉर्म जर म्हटलं तर त्याच्यामध्ये ज्या फील्ड्स येणार आहेत, तर त्या फील्ड्स कोणत्या कोणत्या येणार. पहिल्यांदा येणार नेम, बरोबर आहे. ID नको सध्या, फक्त काय करूया, फील्ड काय काय येणार आहेत. फील्ड काय काय येणार आहेत, नेम येणार, त्याच्यानंतर एज येणार, बरोबर आहे. त्याच्यानंतर जेंडर येणार, बरोबर आहे. त्याच्यानंतर बर्थ डेट येणार. ठीक आहे, समजतंय. त्याच्यानंतर काय येणार, ईमेल. त्याच्यानंतर काय येणार, मोबाईल. त्याच्यानंतर काय येणार आहे, क्लास, बरोबर आहे. त्याच्यानंतर येणार दॅट इज कॉल्ड स्किल्स. ठीक आहे. काय करतोय आपण, स्टुडंट रजिस्ट्रेशन करतोय, त्या स्टुडंटला काय स्किल्स आहेत. ठीक आहे, काय स्किल्स आहेत त्याच्यामध्ये. आता स्किल्स म्हटलं की मल्टिपल स्किल असू शकतात. त्याला HTML पण येतं, त्याला JS पण येतं, प्रोग्रामिंगच्या सगळ्या लँग्वेज त्याला येतात. म्हणून सगळे चेकबॉक्स चेक 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 करतो. ठीक आहे. किंवा आपण अजून एक बघा, तुम्ही लायसन काढता, बरोबर आहे, किंवा तुम्हाला अजून कुठेतरी रजिस्ट्रेशन करायचं असेल तर डॉक्युमेंट कोणते कोणते देता. जसं की मला काय करायचं आहे, मला 12वी झाली माझी आणि 12वी झाल्यानंतर माझा नंबर लागला कुठं, पॉलिटेक्निकला. आता पॉलिटेक्निकला नंबर लागल्यानंतर डॉक्युमेंट कोणते सबमिट केले तुम्ही, आधार कार्ड, पॅन कार्ड, बरोबर आहे. 10वीचं मार्क मेमो, 12वीचं मार्क मेमो, म्हणजे तिथं काय असतात, चेकबॉक्स. समजतंय. मग तशा टाईपनं मला काय करायचं बघा, नेम आहे, एज आहे, जेंडर आहे, बर्थडेट आहे, ईमेल आहे, मोबाईल आहे, क्लास आहे, स्किल आहे, बरोबर आहे. अजून त्याच्यानंतर मी म्हटलं त्याची सिटी, किंवा पहिल्यांदा म्हणा त्याची कंट्री. ठीक आहे. कंट्री नंतर काय म्हणतो आपण, स्टेट. स्टेट नंतर काय असतं, सिटी. सिटी नंतर काय असतं, तालुका, बरोबर आहे. तालुक्याच्या नंतर काय असतं, विलेज. मी जसं टाईप केलं त्याच टाईपमध्ये हिऱ्याची असली पाहिजे. ईमेलच्या नंतर तालुका नाही आला पाहिजे. समजलं का.
ज्या हिऱ्याचीमध्ये मी टाईप केलं त्याच हिऱ्याचीमध्ये काय झाले पाहिजे, ह्या फील्ड आल्या पाहिजे, कारण यांचा एक सिक्वेन्स ठरलेला असतो. कुठेही राईट करायचं नाही आहे, त्यांचा काय ठरलेला आहे, एक सिक्वेन्स. पहिल्यांदा कंट्री येणार, कंट्री नंतर काय येणार, स्टेट येणार, स्टेट नंतर काय येणार, सिटी येणार, त्या सिटीमध्ये काय येणार, तालुका येणार, त्या तालुक्यामधलं कोणतं गाव आहे ते येणार. समजलं. आणि त्याच्यानंतर जो शेवटचा आहे दॅट इज कॉल्ड अपलोड फोटो. वरती बसा. ठीक आहे. काय काय आलं तर आपल्याला काय करायचं आहे, फॉर्म बनवताना आपल्याला काय करायचं, एवढ्या फील्ड आपल्याला घ्यायच्या. ठीक आहे. मग आता ज्यावेळेस आपण ह्या फील्ड घेणार त्यावेळेस काय होतं की त्यावेळेस इनपुट टाईप येतात. काय येतात, इनपुट टाईप येतात. फॉर्ममध्ये काय येतात, इनपुट टाईप. आता इनपुट टाईप काय काय असू शकतं, याच्यामध्ये अजून एक फील्ड आपली बाकी आहे. कुठली फील्ड बाकी आहे, तर इथं जर बघितलं तुम्ही क्लास, स्किल्स, कंट्री, स्टेट, सिटी, तालुका, विलेज. ओके, हे तुम्ही सगळं सिलेक्ट केलं, बरोबर आहे. आणि कधी कधी काय होतं माहिती आहे का, कधी कधी आता एवढ्या फील्ड नसतात ह्या, तर कधी कधी काय असतं की शेवटी मला एक अजून एक ॲड करायचं आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द फुल ॲड्रेस. और कुठली फील्ड ॲड करायचे, ॲड्रेस. ठीक आहे, समजला. मग आता ज्यावेळेस आता मला ह्या व्हॅल्यू जर स्टोअर करायच्या झाल्या, थोडक्यात बघा, तुम्ही आता जावा शिकलेले आहेत. जावामध्ये जर युजरकडनं जर इनपुट घ्यायचं झालं तर तुम्ही काय यूज केलं, स्कॅनर क्लास यूज केला, बरोबर आहे. आता स्कॅनर क्लासमध्ये परत मेथड्स येतात. जर मला इंटिजर व्हॅल्यू घ्यायची झाली किंवा मला स्ट्रिंग व्हॅल्यू घ्यायची झाली, बरोबर आहे की नाही, किंवा मला फ्लोट व्हॅल्यू घ्यायची झाली, तर स्कॅनर क्लासमध्ये मेथड्स आहेत, बरोबर आहे. sc डॉट नेक्स्ट इंट नावाची मेथड, नेक्स्ट फ्लोट नावाची मेथड, नेक्स्ट मेथड, नेक्स्ट कॅर मेथड, बरोबर आहे की नाही, अशा काही मेथड्स आहेत. हो का नाही, म्हणजे मला पण जावा येतं. ठीक आहे. तर या मेथड्स काय करतो आपण, घेतो. का घेतलं, आता जसं मला काय करायचं, जसं तुम्ही युजरकडे इनपुट घेतलं तसं मला फॉर्ममधून पण युजरकडे इनपुट घ्यायचं आहे ना. मग आता ते इनपुट कसं, कोणत्या माध्यमातून घेऊ मी इनपुट, बरोबर आहे. मग त्यासाठी काय केलेलं आहे की त्यासाठी फॉर्ममध्ये डिफरंट टाईपचे इनपुट्स प्रोव्हाइड केलेलं आहे HTML ला. तुम्ही इनपुट घेऊ शकता रेडिओ बटनचा यूज करून, तुम्ही इनपुट घेऊ शकता चेकबॉक्सचा यूज करून, बरोबर आहे की नाही, तुम्ही इनपुट घेऊ शकता टेक्स्ट बॉक्सचा यूज करून. ओके, तुम्ही इनपुट घेऊ शकता ड्रॉपडाऊनचा यूज करून. असे डिफरंट टाईपचे काय दिलेले आहेत त्यांनी, इनपुट दिलेले आहेत. म्हणजे तुम्ही इनपुट घ्या, पण कसं घ्या, वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही इनपुट घ्या. याच्यासाठी काय केलेलं आहे, याच्यासाठी इनपुट टॅग डिफाईन केलेले आहेत HTML ला, बरोबर आहे. मग आता ते इनपुट टाईप कोणत्या टाईपचे इनपुट आहेत आणि त्याचे ॲट्रिब्यूट परत काय आहेत, हे सगळं तुम्हाला काय झालं पाहिजे, हे सगळं या फॉर्म टॅगमध्ये क्लिअर झालं पाहिजे. समजते का ऑनलाईन काय बोलतोय, समजते का सगळ्यांना. येस सर. ठीक आहे. आत्ता कोण व्हॉट्सअप चेक केलं थोड्या वेळापूर्वी, 2 मिनिटापूर्वी, इथं मला नोटिफिकेशन आलेलं आहे. खरं खरं सांगायचं, कोण यूज केलं, कोण बघितला मेसेज आत्ता 2 मिनिटापूर्वी, इथं नोटिफिकेशन नाव ब्लिंक होत आहे. लक्ष द्या इकडं प्रॉपर. उगं मला नाव ब्लिंक नको वाटतं बाबा, उगं इन्सल्ट नको वाटतं करायला सगळ्यांसमोर. ज्याच्यासोबत तुम्ही चॅटिंग करता त्याचे स्क्रीनशॉट पण घेऊ शकतो मी. ठीक आहे. आणि ती स्क्रीनशॉट जर मी इंस्टाग्रामवरती व्हायरल केली तर किती अवघड आहे. अगोदरच इकडे व्हिडिओ लेक्चर व्हायला आहे, रेकॉर्ड व्हायला आहे. ओके. सो कोणते इनपुट टाईप येतात, तर कोणते टाईपचे इनपुट येतात, तर एवढ्या सारे टाईपचे इनपुट आपल्याला घ्यायचे आहेत, बरोबर आहे. समजतंय. मग आता फॉर्म डिझाईन करूया. आणि फॉर्म डिझाईन केल्यानंतर आपल्याकडे फील्ड काय असणार आहेत, एवढ्या साऱ्या फील्ड आपल्याला यूज करायच्या त्या फॉर्मवरती. समजतंय. आणि तो फॉर्म डिझाईन करण्यासाठी मला काय काय आलं पाहिजे, मला आलं पाहिजे टेबल टॅग, मला आलं पाहिजे थोडीशी CSS, थोडीशी, जास्ती नाही. ठीक आहे.
कसं काम करायचं बघा. तर एक HTML ची फाईल मी तयार केली. त्या फाईलचं नाव काय दिलं, कुठला फॉर्म तयार करायचा आहे, स्टुडंट अंडरस्कोर रजिस्ट्रेशन डॉट HTML. आणि हा काय झाला, हा झाला बॉयलर प्लेट कोड आपला. ठीक आहे, त्याला राईट क्लिक करा, ओपन विथ लाईव्ह सर्व्हर, आणि लाईव्ह सर्व्हरमध्ये याला ओपन करून ठेवलं. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला फॉर्म डिझाईन करायचा आहे. तर फॉर्म डिझाईन करण्यासाठी मला पहिल्यांदा एक बॉक्स काढायचा आहे आणि त्या बॉक्समध्ये मला त्या फील्ड ॲड करायच्या आहेत. ओके, मग आता बॉक्स जर मला काढायचा झाला तर मी काय घेणार, एक क्लास घेणार. त्या क्लासचं नाव काय ठेवलं, बॉक्स. बरोबर आहे, त्या क्लासचं नाव काय आहे, बॉक्स. ठीक आहे, मग आता काय करायचं आहे, मला थोडीशी CSS यूज करायची आहे. टार्गेट कोणाला करायचं आहे, मला त्या क्लासला टार्गेट करायचं आहे, म्हणजे कोणाला, त्या बॉक्सला टार्गेट करायचं आहे. आणि मला काय काढायचं आहे, एक बॉक्स काढायचा आहे. आता बॉक्स म्हटलं की काय असतं, त्याला एक विड्थ असते, त्याला एक हाईट असते, त्याला एक काहीतरी बॉर्डर असते किंवा बॅकग्राऊंड कलर असतो. बरोबर आहे की नाही. मग ते मला इथं काय करायचं आहे, इथं काम करायचं. ठीक आहे, मग आता काम करताना कसं काम करायचं, तर मी म्हटलं इथं येऊन क्लास आहे तो, म्हणून काय म्हटलं मी, पहिल्यांदा CSS राईट करा. CSS आपण कशी राईट करतो, कोणत्या टॅगमध्ये राईट करतो आपण, तर CSS आपण राईट करतो स्टाईल नावाचा जो टॅग आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, कशामध्ये आपण राईट करतो, स्टाईल टॅग. आणि त्या स्टाईल टॅगमध्ये मला काय राईट करायचं आहे, टार्गेट. टार्गेट कोणाला करायचं आहे, मला टार्गेट करायचं आहे मला त्या बॉक्सला. कोणाला टार्गेट करायचं आहे, मला बॉक्स. आणि बॉक्सला कसं टार्गेट केलं, डॉट. डॉट का म्हटलं, कारण क्लास आहे तो. जर ID राहिलं असतं तर मी काय लिहिलं असतं, हॅश. हे लास्ट टाइम पण सांगितलं मी तुम्हाला टेबलमध्ये. ठीक आहे, सो इथं कोणता क्लास आहे, तो डॉट बॉक्स नावाचा क्लास आहे. मग टार्गेट करा ना, कसं टार्गेट करणार, मी म्हटलं त्याची विड्थ, त्या बॉक्सची विड्थ. मी विड्थ देताना पर्सेंटेज यूज केले. काय यूज केलं, पर्सेंटेज. कारण मला टोटल जी विड्थ भेटणार आहे ब्राउझरची, ही ब्राउझरची टोटल विड्थ किती आहे, 100% आहे. टोटल विड्थ किती आहे, 100% आहे. ठीक आहे, मग त्या 100% पैकी मला जागा यूज करायची किती, किती, 80%. ठीक आहे, त्याच्यानंतर त्या फॉर्मची जी हाईट असणार आहे. आता लास्ट टाइम आपण बघितलं होतं की मिनिमम हाईट आणि हाईटमध्ये काय फरक आहे, काय फरक आहे, काय फरक आहे. समजा मी जर इथं म्हटलं हाईट, बरोबर आहे, आणि हाईट म्हटलं की ते 100 पिक्सेलची हाईट. आणि ज्या वेळेस मी अशा टाईपचं डिक्लेरेशन करतो, याचा मिनिंग असा झाला की ती हाईट कशी असते, फिक्स्ड. म्हणजे 100 पिक्सेल किती फिक्स झाले. उद्या जर माझा कंटेंट वाढला, काय होतं बघा, ह्याला एक बॉर्डर दिली. बॉर्डरची विड्थ आहे किती, 1 पिक्सेल. बॉर्डरचा टाईप कोणता आहे, सॉलिड. आणि बॉर्डरचा कलर कोणता आहे, ब्लॅक कलर. ओके, ह्याला Ctrl+S करा. आणि Ctrl+S केल्यानंतर चेक करा की काय झालेली आहे, एक बॉक्स आला. त्याची हाईट किती आहे, 100 आहे. 100 आहे म्हणजे कशी आहे, फिक्स आहे. बरोबर आहे. आणि जर समजा मी इथं येऊन एक पॅरेग्राफ राईट केला आणि त्या पॅरेग्राफमध्ये मी असं लिहिलं, लोरेम 200 वर्ड. किती वर्डचा पॅरेग्राफ आहे हा, 200 वर्ड. काय होतं बॉक्समध्ये येऊन, काय झालं, कंटेंट काय झाले, बॉक्सच्या बाहेर आले ना. कारण बॉक्सची हाईट किती आहे, बॉक्सची हाईट किती आहे, 100 पिक्सेल. ती कशी आहे, कॉन्स्टंट आहे. 100 पिक्सेल म्हणजे 100 पिक्सेल. जर कंटेंट वाढला तर कंटेंट काय झालं, बॉक्सच्या बाहेर पडला. ह्याला काय म्हणतो आपण, ह्याला म्हणतो आपण टेक्स्ट ओव्हरफ्लो झाला. काय म्हणतो आपण ह्याला, ठीक आहे, ह्याला काय म्हणतो आपण, टेक्स्ट काय झाला, ओव्हरफ्लो झाला. मग आता ह्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह कसं करणार तुम्ही, जसा माझा कंटेंट वाढेल तसा तो बॉक्सची हाईट काय झाली पाहिजे, ऑटोमॅटिकली वाढली पाहिजे. जेवढा कंटेंट तेवढे त्या बॉक्सची हाईट असली पाहिजे. बरोबर आहे की नाही. मग याच्यासाठी काय करतो आपण, तर याच्यासाठी आपण एक या हाईटच्या ऐवजी आपण इथं म्हणतो काय, मिनिमम हाईट. काय म्हणतो आपण इथं, मिनिमम हाईट. मिनिमम किती, 100. मॅक्स मी कुठं डिफाईन केलंय का किती असली पाहिजे, नाही डिफाईन केली. बरोबर आहे. जेवढा कंटेंट तेवढा बॉक्स, जेवढा कंटेंट
तेवढा बॉक्स. म्हणून प्रॉपर्टी कोणती राईट केली मी? मिनिमम हाईट. क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? हाईट कधी वापरायचं आणि मिनिमम हाईट कधी वापरायचं हे तुम्हाला समजलं पाहिजे. ठीक आहे? क्लिअर आहे का ऑनलाईन? येस सर. सगळ्यांना क्लिअर आहे? येस सर. फक्त दोघा जणांना क्लिअर आहे, बाकीचे क्लिअर आहे सर. ठीक आहे. बोलत चला, मी बोलत चला. तुमचा व्हिडिओ रेकॉर्ड होतोय. ठीक आहे. सो ह्या पॅरेग्राफचं काही काम नाही, जस्ट तुम्हाला सांगण्यासाठी मी तो राईट केलेला होता की काय वापरलं इथं वापरलं दॅट इज कॉल्ड एज द मिनिमम हाईट. मिनिमम हाईट किती आहे? 100. मॅक्स कुठे डिफाईन केलं आहे? नाही. ओके. आणि त्याच्यानंतर तो बॉक्स मला सेंटरला आणायचा आहे. सेंटरला आणण्यासाठी काय यूज करतो आपण? मार्जिन ऑटो यूज करतो. मार्जिन ऑटोचा मिनिंग काय झाला? तो बॉक्स कुठं आला आता? सेंटर. ऑटोचा मिनिंग काय? लेफ्ट साईड राईट साईड इक्वल स्पेस डिवाइड कर. मार्जिन. मार्जिन म्हणजे या बॉर्डरच्या बाहेरचा जो स्पेस असतो, या बॉर्डरच्या बाहेरचा जो स्पेस असतो त्याला काय म्हणतो आपण? मार्जिन. बॉर्डरच्या आतला जो स्पेस असतो त्याला काय म्हणतो? पॅडिंग. ओके. मार्जिन पॅडिंग कशी चालते? क्लॉकवाईज डायरेक्शन्स. कळालं? मार्जिन आणि पॅडिंग कशी चालते? क्लॉकवाईज. मार्जिन टॉप, मार्जिन राईट, मार्जिन बॉटम, मार्जिन लेफ्ट. टॉप राईट बॉटम लेफ्ट, टॉप राईट बॉटम लेफ्ट. दोन्ही कशा चालतात? दोन्ही कशा चालतात जयेश? कशा चालतात? हां, कुठे गेले होते आता तुम्ही? कळालं? काय घेतलं आपण? एक क्लास घेतला. क्लासचं नाव काय घेतलं? बॉक्स. आणि काय बनवलं आपण? एक बॉक्स बनवला. बॉक्स कसा बनवला? कसं टार्गेट केलं? एक क्लास घेतला. क्लासमध्ये किती प्रॉपर्टीज राईट केल्या? CSSच्या 4 प्रॉपर्टीज. आता या प्रॉपर्टीज तुम्हाला एक्सप्लेन करायची गरज आहे का सांगा? प्रॉपर्टीजला वाचलं की तुम्हाला लक्षात येतं की बाबा बॅकग्राऊंड कलर कशासाठी यूज केला, बॉर्डर कशासाठी यूज केला, हाईट विड्थ या प्रॉपर्टी कशासाठी यूज केल्या. क्लिअर आहे? ठीक आहे. त्याच्यानंतर या बॉक्समध्ये मला काय करायचं आहे की या बॉक्समध्ये मला एक हेडिंग लिहायची आहे. आणि हेडिंग लिहिण्यासाठी आपण कोणता टॅग यूज करतो? H1 टॅग यूज केला. हेडिंगमध्ये काय लिहिलं? हेडिंगमध्ये लिहिलं स्टुडंट रजिस्ट्रेशन फॉर्म. ठीक आहे. काय म्हटलं मी? स्टुडंट रजिस्ट्रेशन फॉर्म आहे का? एकदा चेक करा. आलं का हेडिंग? ठीक आहे. आणि त्या हेडिंगसाठी आता मला कुणाला टार्गेट करायचं आहे? या H1ला टार्गेट करायचं आहे. हा जो टेक्स्ट आहे, हा जो मॅटर आहे, हा मॅटर मला सेंटरला आणायचा आहे. म्हणजे हा H1 कुठं आणायचं आहे? मला सेंटर. आणि या H1ला मला काय करायचं आहे? टार्गेट करायचं आहे. मग आता या H1ला टार्गेट कसं करू मी? ठीक आहे. मग मला सांगा की हा H1 कुठं प्रेझेंट आहे? हा H1 कुठं प्रेझेंट आहे? बॉक्समध्ये प्रेझेंट आहे. म्हणून इथं लिहिताना मी असं लिहू शकतो का की त्या बॉक्समधल्या H1ला टार्गेट कर. बरोबर आहे का? जसं बोललं तसं राईट केलं. त्या बॉक्समधल्या कोणाला टार्गेट कर? H1ला टार्गेट कर. आणि त्या H1ला टार्गेट करून काय कर? त्याला सेंटरला आण. त्याला सेंटरला आणण्यासाठी प्रॉपर्टी आपण CSS मध्ये यूज करतो. अलाइन प्रॉपर्टी, टेक्स्ट अलाइन प्रॉपर्टी. बरोबर आहे? कोणती प्रॉपर्टी? टेक्स्ट अलाइन. टेक्स्ट अलाइन कुठं पाहिजे? सेंटर पाहिजे का राईट पाहिजे का लेफ्ट पाहिजे का जस्टिफाय पाहिजे? बरोबर आहे का नाही? आपल्याला कुठं पाहिजे? सेंटरला पाहिजे. कंट्रोल S करा. आणि कंट्रोल S केल्यानंतर एकदा चेक करा की कसा दिसतोय? कुठं आला आता हा? सेंटर. समजलं? मग आता त्याच्यानंतर मला काय करायचं की याच्या खाली मला काय डिझाईन करायचं? याच्या खाली मला डिझाईन करायचं आहे फॉर्म. बरोबर आहे? आता फॉर्म म्हटलं की काय असतं बघा की फॉर्म म्हटलं की एका साईडला लेबल असतात आणि एका साईडला इनपुट असतो. इंटर युअर नेम. त्याच्या पुढं काय असतो? एक बॉक्स. आणि त्या बॉक्समध्ये आपण काहीतरी टाईप करतो. बरोबर आहे की नाही? म्हणजे मला काय करावं लागेल? युजरला एक स्टॅटिक इन्फॉर्मेशन दाखवायला लागेल ना की बाबा तो बॉक्समध्ये तुला काय करायचं नेमकं. ठीक आहे? काय म्हटलं मी? समजतंय? मग मला काय करायचं? तशा टाईपनं मला फॉर्म डिझाईन करायचं आहे. एका साईडला काय असले पाहिजे? लेबल. आणि एका साईडला काय असलं पाहिजे? इनपुट असलं पाहिजे. आणि मी तुम्हाला आत्ताच थोड्या वेळापूर्वी म्हटलं की HTML मध्ये इनपुट टाईप काय केलेले आहे?
इनपुट टाईप ऑलरेडी HTML नं डिफाईन करून ठेवलेलं आहे की तुम्ही कोणत्या इनपुट थ्रू तुम्ही डेटा घेणार आहात. ठीक आहे, कसं करायचं बघा. तर त्याच्यानंतर या बॉक्समध्ये मी अजून एक क्लास घेतला, त्या क्लासचं नाव दिलं दॅट इज कॉल्ड फॉर्म डेटा. क्लासचं नाव काय आहे? क्लासचं नाव काय आहे? फॉर्म डेटा. ठीक आहे, आता त्या फॉर्म डेटाला थोडंसं काय करा, त्या फॉर्म डेटावरती थोडीशी CSS अप्लाय करा फॉर्म डेटावरती. ठीक आहे, मग आता CSS कशी अप्लाय करायची फॉर्म डेटावरती? तर इथं आलात तुम्ही आणि काय म्हटलं इथं येऊन दॅट इज कॉल्ड फॉर्म डॅश डेटा. आणि ह्याला मला काय करायचं आहे? आता ह्याला मला टार्गेट करायचं आहे. क्लिअर आहे का? टार्गेट कोणाला करायचं? मला या फॉर्म डेटाला टार्गेट करायचं आहे. ठीक आहे, मग आता कसं टार्गेट करणार? तर त्याची विड्थ मी म्हटलं 100%. काय म्हटलं? त्याची विड्थ किती म्हटलं? 100%. आता ही 100% विड्थ कुणाच्या अकॉर्डिंग? बॉक्सच्या अकॉर्डिंग. म्हणजेच बॉक्स कितीचा आहे आपला? 80%. बरोबर आहे, 80च्या 80% जागा मला युटिलाइज करायच्या, म्हणजे त्याची विड्थ किती म्हटलं? 100%. समजतं का काय बोलतोय? ऑनलाईन कळतंय का काय बोलतोय मी? काय बोललो मी आता? बॉक्सची विड्थ किती आहे? 80. आणि त्या 80च्या 80% जागा मला यूज करायच्या, म्हणजे किती म्हटलं? 100%. ठीक आहे, समजते का ऑनलाईन? येस सर. येस सर. ठीक आहे, मग काय म्हटलं बघा. त्याच्यानंतर परत इथे येऊन काय म्हटलं? त्याची मिनिमम हाईट. त्याची मिनिमम हाईट किती ठेवली? 100 पिक्सेल. त्याच्यानंतर बॉर्डर प्रॉपर्टी आणि इथं बॉर्डरचा कलर जो मी घेतला तो कोणता घेतला? रेड कलर. एकदा चेक करा फॉर्मवरती येऊन की काय दिसतंय तुम्हाला. हा पूर्णच्या पूर्ण 100% जागा कोणाची झाली? ही पूर्णच्या पूर्ण 100% जागा कोणाची आहे? फॉर्म डेटा नावाचा जो क्लास आपण घेतला त्याची आहे ना. ठीक आहे, आणि त्याच्यासोबतच मग मी काय म्हटलं? त्याच्यासोबतच मी इथं म्हटलं पॅडिंग. पॅडिंग किती यूज केली? 10 पिक्सेल. 10 पिक्सेल कुठे गेला तो? कुठे गेला? बाहेर गेला. समजलं? कुठे गेला तो? बाहेर. मग आता हे जी पॅडिंग आहे तर ही पॅडिंग मला त्या फॉर्म डेटावरती नाही लावायची, तर मला ही पॅडिंग कुठे लावायची आहे? या बॉक्सवरती येऊन जर मी इथं म्हटलं पॅडिंग 10 पिक्सेल, तर हा कसा दिसतोय आता? बरोबर आहे, समजते का? पॅडिंग म्हणजे फॉर्मच्या आतला स्पेस, म्हणजे या बॉर्डरच्या आतला स्पेस. पॅडिंग काय सेट केलेली आहे? पॅडिंग टॉप 10 पिक्सेल, पॅडिंग राईट 10 पिक्सेल, पॅडिंग बॉटम 10 पिक्सेल, पॅडिंग लेफ्ट 10 पिक्सेल. क्लिअर? कळालं? मग काय करा आता याच्यामध्ये फॉर्म डिझाईन करा. आता फॉर्म कसा डिझाईन करायचा बघा. तर या फॉर्म डेटामध्ये आलो आपण, आणि या फॉर्म डेटामध्ये आल्यानंतर मी यूज केलं. काय यूज केलं? मी यूज केला दॅट इज कॉल्ड कोणता टॅग? कोणता टॅग? टेबल. किंवा मग मी काय केलं अगोदर पहिल्यांदा टेबल टॅगच्या अगोदर मी यूज केला फॉर्म टॅग. कोणता टॅग यूज केला? फॉर्म टॅग. आणि फॉर्म टॅगमध्ये कंपल्सरी एक ॲट्रिब्यूट आलेलं ज्याचं नाव काय आहे? ॲक्शन. सध्या आपण काहीच यूज नाही करत आहे, ॲक्शन वगैरे काहीच नाही आहे सध्या, ह्याला असंच ठेवा. बरोबर आहे. मग आता या फॉर्ममध्ये काय केलं आपण? तर या फॉर्ममध्ये आपण यूज केला दॅट इज कॉल्ड कुठला टॅग? टेबल टॅग. समजते का? स्ट्रक्चर समजते का? समजते का स्ट्रक्चर सगळ्यांना? कळतंय ना सगळ्यांना ऑफलाईनवाले? त्याच्यानंतर नेक्स्ट पुढे काय करायचं आहे? टेबल. टेबल म्हटलं की मला एक रो तयार करायचे. काय तयार करायचे? एक रो. आणि त्या रोमध्ये 2 कॉलम तयार करायचे. एक कॉलम लेबलसाठी, दुसरा कॉलम इनपुटसाठी. ठीक आहे, एक रो तयार करायचं आहे. आणि रो कसा तयार करतो मग आपण टेबलमध्ये? TR. त्या TRमध्ये किती कॉलम? 2. सो TD आणि अजून एक TD. समजतंय? पहिला जो TD असणार आहे, पहिल्या TDमध्ये मी सांगणार एक स्टॅटिक इन्फॉर्मेशन देणार. स्टॅटिक इन्फॉर्मेशन काय देणार? की तुला काय इनपुट करायचं आहे. बरोबर आहे की नाही? त्या बॉक्समध्ये तुला काय टाकायचं आहे? तो बॉक्स कशाचा आहे? नेमचा आहे का मोबाईलचा आहे का ईमेलचा आहे? जर तुम्ही कुठलीच इन्फॉर्मेशन नाही दिली, कुठलीच, तर युजरला काय समजणार आहे की त्या बॉक्समध्ये काय टाकायचं आहे? क्लिअर आहे की नाही?
जसं की बघा तुम्ही गावाकडे जातो आपण, गावाकडे गेल्यानंतर बस स्टँडवरती बसेस असतात भरपूर साऱ्या, आणि एका बसवरती पाटीच नाही लावलेली, इन्फॉर्मेशनच नाही की ती बस कुठं चालली आहे. बरोबर आहे की नाही? 5 बसेस लागलेल्या आहेत, त्याच्यातली नेमकं तुमची बस कोणती आहे? काहीच इन्फॉर्मेशन नाही ना त्या बसवरती. मग तुम्ही काय करणार? तुम्हाला काय होणार? कन्फ्युजन होणार ना की कुठली बस कुठं चालली आहे. बरोबर आहे की नाही? आणि हे कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी काय केले जातात, प्रत्येक बसेसवरती काय केले जाते, इन्फॉर्मेशन लावलेली असते की ही कुठं चालली आहे. कळालं? मग काय केलं तर पहिला जो टी डी घेतलेला आहे, पहिल्या टी डीमध्ये मला एक HTML चा टॅग यूज करायचा आहे. जर मला स्टॅटिक इन्फॉर्मेशन द्यायची झाली तर मी टॅग यूज करणार कुठला? लेबल. कोणता टॅग? लेबल. आणि त्या लेबलमध्ये म्हटलं इंटर फुल नेम. ठीक आहे. आणि जर इथे येऊन चेक केलं तर काय आलेलं आहे? इंटर फुल नेम. बरोबर आहे. आता हे फुल नेम टाकण्यासाठी काहीतरी पाहिजे ना बॉक्स. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग काय म्हटलं, त्याच्यानंतर हा जो दुसरा टी डी आहे, तर या दुसऱ्या टी डीमध्ये आपण राईट केलं इनपुट टाईप. कोणत्या टाईपचं इनपुट घ्यायचं आहे तुम्हाला? आपल्याला नाव टाकायचं आहे, आणि नाव टाकण्यासाठी आपण इनपुट टाईप कोणता घेतो? टेक्स्ट इनपुट घेतो. नाव टाकण्यासाठी इनपुटचा टाईप कोणता आहे? टेक्स्ट. आणि जर इथे येऊन बघितलं तर हे काय दिसतंय? इनपुट टाईप काय आलेलं आहे? टेक्स्ट. कळलं? समजते का ऑनलाईन? इनपुट टाईप काय घेतलेला आहे आपण? टेक्स्ट. ओके. मग आता अशी जर डिझाईन केलात तुम्ही, अशा टाईपची जर डिझाईन केलात, तर ही कशी डिझाईन वाटते सांगा तुम्ही? कशी डिझाईन वाटते? एकदम भंगार. ओके. मग आता ह्याला थोडंसं अट्रॅक्टिव्ह करा ना, कारण तुम्ही काय यूज केलंय? टेबल टॅग यूज केलंय ना. आणि टेबल टॅग ज्यावेळेस आपण यूज करतो त्यावेळेस आपण त्याला बॉर्डर देतो. बरोबर आहे. आणि टेबलला आपल्याला टार्गेट करायचं आहे. टेबलला कसं टार्गेट करतो? मग टेबलला कसं टार्गेट करतो आपण? टॅग का कोणता टॅग आहे? टेबल. टेबलमध्ये कोण आहे? TR मध्ये कोण आहे? TD. आणि या सगळ्यांना काय देतो? तर या सगळ्यांना बॉर्डर दिली. बरोबर आहे. या सगळ्यांना काय दिली? बॉर्डर. आता चेक करा. ठीक आहे. आणि अशा टाईपचे बॉर्डर छान नाही वाटत, म्हणून आपण काय करतो, तर आपण डायरेक्टली इथं टार्गेट करतो फक्त टेबलला, आणि टेबलला टार्गेट करून इथं एक प्रॉपर्टी राईट करतो, दॅट इज कॉल्ड बॉर्डर कोलॅप्स. आणि बॉर्डर कशी दिसते? आता कसा दिसतो चेक करा. ठीक आहे. कळालं? त्याच्यानंतर ह्या टेबलची विड्थ दिली किती? 60%. टेबलची विड्थ किती दिली? 60%. म्हणजे हा टेबल इथपर्यंत आला 60. बरोबर आहे. जर मी ह्याला म्हटलं असतं काय, या टेबलची विड्थ किती म्हटलं असतं? 100%. तर हा टेबल कुठे गेला असता? 100% गेला की इथपर्यंत, या रेडपर्यंत. समजलं का? हो का नाही? डिझाईन करतोय ना आपण. बरोबर आहे. आता हे जे रेड बॉर्डर तुम्ही काढलेले, हे रेड, हे फक्त आपल्या कामासाठी काढलेले की आपण त्या एरियामध्ये काम करतोय का. म्हणजे बॉर्डर मी का देतोय? कारण मला समजण्यासाठी की मी त्या एरियामध्ये काम करतोय का, याच्यासाठी मी ती बॉर्डर दिलेली आहे. जेव्हा माझं काम होईल तेव्हा मी काय करेल, ते बॉर्डर काढून टाकेल. जसं की आता रेड बॉर्डरचं काही काम नाही आहे, हे फक्त माझ्यासाठी होतं, तर याला मी कमेंट केलं. बरोबर आहे. आता मी कुठं आहे सध्या? टेबलमध्ये आहे ना. हो का नाही? मग आता थोडंसं जर तुम्ही लक्ष केलात तर ह्या बघा, ह्या रोमध्ये हा इनपुट बॉक्स तुम्ही घेतलेला आहे. तर हा इनपुट बॉक्स कसा दिसतोय? त्या रोला एकदम चिटकलेला आहे ना, काही स्पेसच नाही आहे त्याच्यामध्ये. त्याच्या अवतीभोवती काही स्पेस आहे का? काहीच नाही आहे स्पेस. समजतंय? मग काय म्हटलं आपण? तर आपण म्हटलं की आत्ताच वरती आपण टेबल टॅग TR TD इथं दिलंय ना. तर इथं येऊन जर मी म्हटलं पॅडिंग किती? 10 पिक्सेल. काय झालं? अवतीभोवती स्पेस आता. ठीक आहे. हो का नाही? मग आता हा 10 पिक्सेल पण जास्त झाला, तर 10 पिक्सेल एवढा नको, तर काय म्हटलं इथे येऊन 8 पिक्सेल. किती यूज केला? 8 पिक्सेल. थोडासा स्लाइट स्पेस. बरोबर आहे. हे पण छान वाटत नसेल तर काय करा, अजून मी म्हटलं 5 पिक्सेल.
बरोबर आहे. हे थोडंसं स्पेस इथं काय गेलं, थोडंसं स्पेस इथं आला. समजलं? समजलं का? ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हा जो बॉक्स आहे, हा बॉक्स बघा, आता याच्या प्रॉपर्टीज थोड्याशा डिस्कस करूया. इनपुट टाईप कोण आहे? टेक्स्ट आहे. त्याचे ॲट्रिब्यूट कोणते कोणते येतात? त्याचा जो पहिला ॲट्रिब्यूट येतो दॅट इज कॉल्ड नेम ॲट्रिब्यूट. त्या बॉक्सला काहीतरी नाव द्या. म्हणजे तो बॉक्स आहे कशाचा? पहिला बॉक्स कशाचा आहे? नेमसाठीचा आहे. तर मग मी नाव काय दिलं? तर मी नाव दिलं त्याला TXT नेम. नेम इन कन्व्हेन्शन कसं यूज केलेलं आहे? TXT. टेक्स्ट बॉक्स आहे म्हणून TXT म्हटलं त्याला, TXT नेम. त्याच्यानंतर त्याला ID दिला. ID काय दिला? तोच ID दिला. काय नावाने? नेम नावाने. बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचा जो ॲट्रिब्यूट असतो त्याला प्लेस होल्डर. प्लेस होल्डरचा मिनिंग काय? तर या इनपुट बॉक्समध्ये काहीतरी टाईप करा, काहीतरी म्हणजे युजरला सांगण्यासाठी, युजरला समजण्यासाठी काहीतरी राईट करा. मग आपण काय राईट करतो? इथं राईट केलं इंटर युअर फुल नेम. ठीक आहे. इंटर युअर फुल नेम. काय झालं याच्यामध्ये? काय आलं? इंटर युअर फुल नेम. ठीक आहे. बरोबर आहे. कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज बघितल्या, कोणत्या कोणत्या ॲट्रिब्यूट आपण बघितले त्या बॉक्सवरती? पहिला ॲट्रिब्यूट बघितला नेम, दुसरा ॲट्रिब्यूट बघितला ID, तिसरा ॲट्रिब्यूट बघितला प्लेस होल्डर. बरोबर आहे. कुठला ॲट्रिब्यूट बघितला? प्लेस होल्डर. आता ज्या वेळेस तुम्ही याच्यावरती नाव टाकाल वगैरे, ओके. त्याच्यानंतर पुढचा जो ॲट्रिब्यूट याच्यावरती आपण यूज करतो दॅट इज कॉल्ड, आता याच्यावरती वेड्थ वगैरे हे जे आहेत ना, वेड्थ किती म्हटलं मी? 200 पिक्सेल. वेड्थ किती म्हटलं? 200. तरी हा बॉक्स 200 पिक्सेलनं वाढला का? नाही वाढला. ठीक आहे. मग आता याची विड्थ वाढवायची कशी? त्याला पुढे बघूया. त्याच्यानंतर पुढचा जो ॲट्रिब्यूट येतो दॅट इज कॉल्ड व्हॅल्यू. कोणता ॲट्रिब्यूट येतो? व्हॅल्यू. आता ज्या व्हॅल्यूमध्ये जी व्हॅल्यू मी टाकली ती व्हॅल्यू कुठे डिस्प्ले होणार? इथं डिस्प्ले होणार. बरोबर आहे. आता ही व्हॅल्यू मी एडिट पण करू शकतो, चेंज पण करू शकतो. आणि समजा इन फ्युचर मला असं वाटलं की बाबा ही व्हॅल्यू चेंज नाही झाली पाहिजे, तो बॉक्स कसा असला पाहिजे? रीड ओनली. बरोबर आहे की नाही? तो बॉक्स कसा असला पाहिजे? रीड ओनली बॉक्स असला पाहिजे. तर तो रीड ओनली बॉक्स जर मला ठेवायचा झाला तर आपण इथे प्रॉपर्टी यूज करतो. कोणती? रीड ओनली. रीड ओनलीचं मिनिंग काय? तर इथं तुम्ही कितीही ट्राय करा ह्याला रिमूव्ह करायचा, रिमूव्ह होणार आहे का? नाही. कारण ही टेक्स्ट कशी झालेली आता? रीड ओनली. म्हणजे तुम्ही त्याला चेंज करू शकता का? नाही चेंज करू शकत. आपण काय डिस्कस करतोय? आपण डिस्कस करतोय ॲट्रिब्यूट कोणाचे? ज्याचा इनपुट टाईप कोण असेल? टेक्स्ट असेल. कळालं का नाही? ज्याचा इनपुट कोण असेल? टेक्स्ट असेल. त्याच्या प्रॉपर्टी आपण काय करतोय? त्याच्या प्रॉपर्टी आपण डिस्कस करतोय. क्लिअर आहे? क्लिअर आहे का ऑनलाईन सगळ्यांना? क्लिअर आहे ना सगळ्यांना? ठीक आहे. येस सर. तर सध्या ह्या रीड ओनली आणि या व्हॅल्यूचं काही काम नाही आहे. सो ह्याला थोडंसं कमेंट करण्यापेक्षा ह्याला काय करा, ह्याला काढून टाका. ओके. समजलं? मग आता राहिला प्रश्न काय? तर राहिला प्रश्न आपला असा की बाबा ह्या बॉक्सची विड्थ कशी वाढवायची? बरोबर आहे. मग आता ह्या बॉक्सची विड्थ वाढवायची कशी? तर या बॉक्सची जर तुम्हाला विड्थ वाढवायची झाली तर आपल्याला त्याला CSSनं काय करावं लागेल? CSSनं आपल्याला त्याला टार्गेट करावं लागेल. ठीक आहे. मग आता CSSनं कसं टार्गेट करायचं त्याला? तर CSSनं बघा कसं टार्गेट करायचं. तर इथं बघा आपल्याला टार्गेट करायचं आहे कोणाला? कोणाला टार्गेट करायचं आहे? इनपुटला. बरोबर आहे. आता त्या पेजवरती भरपूर सारे इनपुट असतील ना टॅग. आता पुढे मी अजून एक इनपुट यूज करणार, अजून एक इनपुट यूज करणार. पण नेमका इनपुट कोण? कसं सांगायचं मग? इथं येऊन म्हणायचं टाईप. ज्याचा टाईप कोण असेल? टेक्स्ट असेल. अशा इनपुटला टार्गेट कर. कोणत्या इनपुटला टार्गेट कर? ज्याचा टाईप काय असेल? टेक्स्ट असेल. अशा इनपुटला काय कर? टार्गेट कर. आणि टार्गेट करून काय कर? विड्थ. विड्थ किती घेतलं? 60%. चेक करा. 100%च्या व्ह्यूवरती पेज चेक करा. बरोबर आहे का?
विड्थ वाढली का आता? ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हा मधला जो एरिया जर वाढवायचा झाला, इनपुट बॉक्समधला जर एरिया वाढवायचा झाला, मधला एरिया जर वाढवायचा झाला, तर इथंच येऊन मी म्हटलं, काय म्हटलं, पॅडिंग 8 पिक्सेल. काय झाला बॉक्स आता? ठीक आहे. आता दिसते प्रॉपर हो का नाही? समजलं का? म्हणजे आता टेबल टॅग कशासाठी यूज केला? टेबल टॅगचा वापर कशासाठी करतो आपण? टू अलाइन द कंटेंट. टू अलाइन द कंटेंट प्रॉपरली कंटेंट कसे दिसले पाहिजे? वेल फॉर्मॅट दिसले पाहिजे. समजलं? या बॉक्सला कसं टार्गेट केलं आपण? या बॉक्सला कसं टार्गेट केलं? ज्याचा इनपुट टाईप काय असेल? इनपुट स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काय म्हटलं आपण? टाईप इज इक्वल टू काय असला पाहिजे? टेक्स्ट असला पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही त्याचं लिहिलं त्याच्यामध्ये तुम्हाला काय प्रॉपर्टी राईट केली आपण? 2. पहिली प्रॉपर्टी राईट काय केले? त्याची वेट. दुसरी प्रॉपर्टी काय राईट केले? समजलं? म्हणजे आपला जो पहिला बॉक्स म्हणजे पहिली जी फील्ड आहे, पहिली फील्ड कोणती आहे? नेमची. क्लिअर आहे? त्याच्यानंतर दुसरी फील्ड कोणती आहे? एज. आता एजसाठी, आता ह्या नेमसाठी आपण इनपुट टाईप काय घेतलं? या नेमसाठी आपण इनपुट टाईप काय घेतलं? टेक्स्ट घेतलं. बरोबर आहे? त्याच्यानंतर या एजसाठी मला इनपुट टाईप काय घ्यायचं आहे? एज आहे ना? एज म्हटल्यानंतर इनपुट टाईप काय येणार? काय येणार? नंबर. कारण नंबर आहेत ना एज. बरोबर आहे? मग आता इथे येऊन काय केलं? तर दुसरा बघा, आता माझ्याकडे ऑलरेडी एक रो तयार आहे. एक रो तयार आहे ना माझ्याकडे. मग त्याच रोला मी काय केलं? कॉपी आणि इथं खाली येऊन काय केलं? पेस्ट. म्हणजे दुसरी रो माझी कोणाची असणार आहे? तर मी इथं म्हटलं इंटर एज. ठीक आहे. इनपुट टाईप काय येणार? नंबर. नेममध्ये काय येणार? TXT एज. आय डीमध्ये काय येणार? TXT एज. ओके. आणि प्लेस होल्डरचे गरज तुम्ही देऊ शकता, नाही म्हटलं तर नाही. सो इथं काय म्हटलं? इंटर युअर एज. इंटर युअर एज काय टाकलं तुम्ही इथं? एज. ओके. आता बघा, हा जो नंबरवाला बॉक्स आहे तो कोणाच्या बरोबर असला पाहिजे? या नेमच्या बरोबर असला पाहिजे, या नेमच्या बॉक्सच्या बरोबर असला पाहिजे. बरोबर आहे की नाही? हा छोटा दिसतोय, हा मोठा दिसतोय. ठीक आहे. समजतंय? मग आता ह्याला टार्गेट करायचं आहे मला. कोणाला टार्गेट करायचं आहे? ज्याचा इनपुट टाईप कोण असणार? आता ज्याचा इनपुट टाईप कोण असणार? नंबर. ठीक आहे. त्याला मला काय करायचं आहे? त्याला मला टार्गेट करायचं आहे. कसं टार्गेट करणार? मग ज्याचा इनपुट टाईप हे असेल तर बघा, हे वरती ऑलरेडी तुम्ही कोड राईट करून ठेवलेला आहे ना? मग मी काय म्हटलं? मी इथं येऊन म्हटलं कॉमा. काय म्हटलं? कॉमा. आणि कॉमा म्हटल्यानंतर मी म्हटलं इथं इनपुट टाईप डबल कोटेशनमध्ये काय असला पाहिजे? नंबर. म्हणजे या दोघांसाठी प्रॉपर्टी कोण असणार आहे? सेम. ठीक. आणि एकदा येऊन चेक करा बरं. ठीक आहे. आता या नंबरमध्ये तुम्ही काय करू शकता? ओनली नंबर टाकू शकता तुम्ही. एनी अल्फाबेट तुम्ही नाही टाकू शकत. फक्त काय टाकू शकता? नंबर. म्हणजे ऑलरेडी व्हॅलिडेशन करून ठेवलेलं आहे. म्हणजे काय इंटर करा? ओनली नंबर. मग अल्फाबेटचं काय काम आहे? ठीक आहे. म्हणून तुम्ही याच्यामध्ये काय करू शकता? हे नंबर असे तुम्ही टाकू शकता. ओनली नंबर. किंवा तुम्ही इथून हे जे दिसतात ना, हे इथून तुम्ही असं काय करू शकता? हे नंबर तुम्ही टाकू शकता. क्लिअर आहे? ज्याचा इनपुट टाईप काय असेल? ज्याचा इनपुट टाईप असेल हे. काही डाऊट आहे का? काही डाऊट आहे का? या लेक्चरपर्यंत काही डाऊट आहे? या फॉर्म डिझाईनपर्यंत काही डाऊट आहे? नाही आहे का नाही? ऑनलाईन ऑनलाईन काही डाऊट? नाही सर. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पुढे जर बघितलं, पुढची फील्ड कोणती आहे? जेंडर. ठीक आहे. आणि या जेंडरसाठी जो इनपुट आपण घेणार आहे, तो इनपुट आपण घेणार आहे दॅट इज कॉल्ड रेडिओ बटन.
कोणतं? रेडिओ. रेडिओ बटन कसे असतात? गोल. आणि रेडिओ बटनचं नेचर काय आहे की तुम्ही ॲट अ टाईम फक्त आणि फक्त एकच सिलेक्शन करू शकता. जसं तुम्ही MCQ टेस्ट देता, MCQ टेस्टमध्ये काय असतं? ॲट अ टाईम किती सिलेक्शन करू शकता तुम्ही? एकच. बरोबर आहे. आणि चेकबॉक्सचं नेचर काय असतं? चेकबॉक्सचं नेचर असतं की तुम्ही मल्टिपल चॉईस काय करू शकता? सिलेक्ट करू शकता. जसं की आत्ताच आपण म्हटलं ना, मल्टिपल डॉक्युमेंट अपलोड करू शकता. जर माझा पॉलिटेक्निकला नंबर लागला तर मी काय करणार? कुठले कुठले डॉक्युमेंट अपलोड करणार? 10th मार्क, 12th मार्क, बरोबर आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड, ओके, हे सगळं मी काय करणार? अपलोड करणार. समजतंय? चेकबॉक्सचं नेचर काय? मल्टिपल सिलेक्शन करणे. रेडिओ बटनचं नेचर काय? ऑनली सिंगल सिलेक्शन करणे. ठीक आहे. मग आता मला इथं काय करायचं आहे? इनपुट टाईप कोणता यूज करायचा आहे? इनपुट टाईप मला यूज करायचा आहे रेडिओ. बरोबर आहे की नाही? आतापर्यंत आपण इनपुट टाईप काय बघितलेलं आहे? टेक्स्ट. त्याच्यानंतर काय बघितलेलं आहे? नंबर. त्याच्यानंतर काय बघतोय आपण? इनपुट टाईप रेडिओ बटन. ओके. मला कसं राईट करायचं? मग आता रेडिओ बटन कसं राईट करायचे? तर परत माझ्याकडे काय आहे? एक ऑलरेडी एक रो बनलेला आहे. त्याच रोला मी काय केलं? कॉपी. इथून काय केलं? पेस्ट. बरोबर आहे. आणि इथं काय म्हटलं? इथं म्हटलं सिलेक्ट एज और सिलेक्ट जेंडर. सिलेक्ट जेंडर. ठीक आहे. त्याच्यानंतर या बघा आता इनपुट टाईप काय येणार? रेडिओ. बरोबर आहे. इनपुट टाईप काय म्हटलं मी? रेडिओ. त्याच्यानंतर त्याची नेम जी व्हॅल्यू असेल, नेम व्हॅल्यू मी म्हटलं कोणती? जेंडर. आणि त्याच्यानंतर तिसरा जो ॲट्रिब्यूट आहे त्याची व्हॅल्यू. बरोबर आहे. आता व्हॅल्यू, आता ह्या व्हॅल्यूमध्ये जसं नाव दिलं मी असंच नाव डेटाबेसमध्ये जाऊन सेव्ह होतं. व्हॅल्यूमध्ये जे नाव दिलं तेच नाव कुठं जाऊन सेव्ह होतं? टेबलमध्ये, डेटाबेसमध्ये. म्हणून व्हॅल्यू प्रॉपर्टी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुम्ही व्हॅल्यूमध्ये काय टाकताय. ठीक आहे. काही जण व्हॅल्यूमध्ये काय टाकतात? काही जण व्हॅल्यूमध्ये कॅपिटल M टाकतात, M फॉर मेल. ठीक आहे. त्याच्यानंतर काही जण स्मॉल m टाकतात, काही जण काय करतात? काही जण असं डायरेक्टली राईट करतात. ओके. म्हणजे व्हॅल्यू ॲट्रिब्यूट कसा आहे? खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्या बाहेर येऊन काय केलं? त्याच्या बाहेर येऊन इथं मी म्हटलं मेल. ओके. इथं येऊन चेक करा की काय दिसतंय. समजलं? कुठला बॉक्स आहे हा? रेडिओ बटन. ओके. मग आता काय केलं? आता असंच आपल्याला असंच काय करायचं आहे? हा इनपुट जो आहे, हा इनपुट कॉपी करा आणि त्याच TD मध्ये येऊन त्याच TD मध्ये आपल्याला काय करायचं आहे? राईट करायचं आहे. इनपुट टाईप रेडिओ, नेम, जेंडर, व्हॅल्यू काय जाणार? ठीक आहे. आणि इकडं बरोबर आहे. एकदा चेक करा. मेल, देन ॲट अ टाईम किती सिलेक्शन होतं? बरोबर आहे. आता हे पॉसिबल कशामुळे झालं? कारण इथं नेम प्रॉपर्टी चेक करा. नेम प्रॉपर्टी काय ठेवलेली आहे? दोघांची सेम आहे. आणि जर डिफरंट राहिली, समजा मी इथं जेंडर 1 म्हटलं, बरोबर आहे, जर डिफरंट राहिली तर काय होतं? हे पण आणि हे पण. बरोबर आहे. मग आता टेबलमध्ये काय जाणार? दोन्ही जाणार. मग नेमका जेंडर कोण? हो का नाही? असा प्रॉब्लेम क्रिएट होतो ना. म्हणून काय म्हटलं? सो इथे येऊन काय केलं? इथे येऊन प्रॉपर्टी काय केली? दोघांसाठी नेम प्रॉपर्टी काय ठेवलेली आहे? सेम ठेवलेली आहे. लक्षात ठेवायचं, नेम प्रॉपर्टी काय असली पाहिजे? दोघांची सेम असली पाहिजे. ओके. आणि त्याच्यानंतर अजून एक तिसरं इनपुट टाईप रेडिओ, जेंडर, आणि इथं व्हॅल्यूमध्ये काय येणार? दॅट इज कॉल्ड ऑदर. आणि इथं येऊन काय म्हटलं? ऑदर. म्हणजे असे किती आले? ठीक आहे. हे ऑदर, हे सिलेक्शन एकच टाईमला काय झाले पाहिजे? एकच सिलेक्शन झालं पाहिजे. समजलं का? इनपुट टाईप काय घेतलं? रेडिओ. इनपुट टाईप रेडिओ म्हटल्यानंतर त्याचे प्रॉपर्टीज काय काय आल्या? पहिली प्रॉपर्टी आली नेम नावाची प्रॉपर्टी. तिसरी प्रॉपर्टी काय आली? व्हॅल्यू. बरोबर आहे. आणि तो रेडिओ बटन इथं काय केलं? तो इथं आपण बंद केला, म्हणजे क्लोज झाला इथं. आणि त्याच्या बाहेर जाऊन काय टेक्स्ट राईट केला? मेल. त्याच्यानंतर हे टेक्स्ट आपण काय केले? राईट केले. क्लिअर आहे?
क्लिअर आहे का? कोणता फॉर्म डिझाईन करतोय आपण? स्टुडंट रजिस्ट्रेशनचा फॉर्म डिझाईन करतोय आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत किती फील्ड झाल्या? 3 फील्ड झाल्या. ठीक आहे. त्याच्यानंतर एक शेवटची फील्ड डिझाईन करूया, दॅट इज कॉल्ड कोणते? बर्थ डेट. आणि बर्थ डेटसाठी आपण इनपुट जो टाईप असणार आहे तो इनपुट टाईप असणार आहे दॅट इज कॉल्ड डेट. ठीक आहे. इनपुट टाईप काय असणार आहे? डेट. म्हणजे इनपुटचे टाईप आहेत ना, वेगवेगळे टाईप आहेत HTML मध्ये इनपुटचे. आतापर्यंत किती टाईप डिस्कस केले आपण? 4 इनपुट टाईप डिस्कस केले. पहिला टेक्स्ट, नंबर, रेडिओ आणि त्याच्यानंतर डेट. क्लिअर आहे? मग आता डेट इनपुट टाईप कसा यूज करायचा बघा. तर परत आपल्याकडे एक रो तयार आहे ऑलरेडी. कॉपी करा आणि कॉपी करून इथून काय केलं? पेस्ट. आणि इथं काय म्हटलं? सिलेक्ट बर्थ डेट. ठीक आहे. आणि या TD मधले हे सगळे काढून टाका. आणि त्याच्यानंतर काय म्हटलं आता? इनपुट टाईप काय असेल? इनपुट टाईप काय असेल? डेट. ओके. एवढा क्लोज करा. मग आता ह्याच्यासाठी जर अदर ॲट्रिब्यूट जर तुम्हाला टाकायचे झाले, प्रत्येक फील्डला एक ॲट्रिब्यूट फिक्स असतो. फिक्स ID. कुठला ॲट्रिब्यूट? ID. प्रत्येकामध्ये असतो ID. प्रत्येकांमध्ये असतो. मी नाही दिला काही जणांमध्ये, पण असतो. फिक्समध्ये देऊन टाकायचा ID. आणि ID काय दिलं मी? ID काय दिला याचा? बर्थ. आणि त्याच्यानंतर दुसरी प्रॉपर्टी फिक्स असते. कोणते? या 2 प्रॉपर्टी फिक्स असतात. नेम पण काय दिलेलं आहे? बर्थ. कळलं? एकदा कंट्रोल S करा आणि कंट्रोल S केल्यानंतर चेक करा सिलेक्ट बर्थ डेट. आणि इथे जर येऊन चेक केलं तर हा काय झाला? हा कॅलेंडर कंट्रोल ओपन होतो. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला कुठं जायचं आहे? ठीक आहे. हे असे इयर्स आहेत. हे असे परत तुम्ही असे वरती जाऊन तुम्ही बघायचं तुम्ही कधी अवतरले. ठीक आहे. आणि चेक करा की हे असं काय करतो आपण? सिलेक्शन करतो. ओके. पण आता प्रॉब्लेम काय की हा जो बर्थ डेट आहे ह्या 2 बॉक्ससारखा तो दिसत नाही आहे प्रॉपर. म्हणजे आपल्याला कोणाला टार्गेट करायचं आता? या डेटला टार्गेट करायचं. ओके. या बॉक्सला टार्गेट करायचं. हा पण कसा दिसला पाहिजे? त्यांच्यासारखा दिसला पाहिजे ना चांगला. ठीक आहे. अशी डिझाईन चांगली वाटते का? एक छोटा एक मोठा असं छान वाटते? नाही, प्रॉपर आलेलं झाली पाहिजे. ठीक आहे. म्हणून काय केलं आता? कोणाला टार्गेट करायचं आहे? ह्याला टार्गेट करायचं. मग आता ह्याला टार्गेट कसं करणार? वरती आपण ऑलरेडी कोड राईट करून ठेवलेला आहे. मग परत इथं काय म्हटलं? परत एक कॉमा दिला आणि कॉमा देऊन काय म्हटलं इथं येऊन? इनपुट ज्याचा टाईप काय असेल आता? काय टाईप असेल आता? डेट असेल. तर त्यांच्यासाठी त्याची विड्थ किती ठेव? 60. पॅडिंग किती ठेव? 8 पिक्सेलची पॅडिंग ठेव. कंट्रोल S करा. चेक करा. आता बरोबर आहे? बरोबर आहे का आता? ठीक आहे. म्हणजे प्रॉपर कंटेंट एका अलाईनमध्ये आले पाहिजे. प्रॉपर कंटेंट कसे आले पाहिजे? एका अलाईनमध्ये आले पाहिजे. याच्यासाठी आपण टेबल टॅगचा यूज करतो. फायदा बघितला का नाही टेबल टॅगचा? पहिला फायदा काय? डेटाबेसमधला डेटा आण आणि डिस्प्ले कर. दुसरा अलाइनमेंट. फॉर्मचे कंटेंट प्रॉपर सेट करतोय ना? नाही प्रॉपर सेट तो टेबल टॅग करतोय का नाही? ठीक आहे. दुसरा ॲडव्हान्टेज. तिसरा ॲडव्हान्टेज डिझाईन तयार करण्यासाठी, जो की आपण जुन्या HTML मध्ये वापरायचो आपण. समजतंय? कळते का सगळ्यांना? तर या 4 प्रॉपर्टीज क्लिअर आहेत सगळ्यांना? क्लिअर आहेत का ऑनलाईन सगळ्यांना?